नमस्कार. उद्या गीता जयंती, त्यानिमित्तानं आज विश्ववंदनातर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्या दाते जिनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे आणि तिनं विश्ववंदना हे आपल्या आईवडिलांना त्यांचं एक ऋण आहे आपल्यावरती, ते तिनं या निमित्तानं थोडंसं त्यातनं उतराई होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिची आई आज इथे आलेली आहे. मी काकूंना नमस्कार करते, अभिवादन करते. आणि विद्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं यापुढेही आयोजन करणारे आहे, त्यातलं पहिलं पुष्प आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं याला प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी नक्कीच विद्याचा हुरूप वाढलेला आहे. हां विद्या, एक मिनटं उभी राहा ना. उद्या गीता जयंती आहे. आपल्यासारख्या जाणकार, ज्यांचं स्वतःचं वाचन आहे, ज्यांचा स्वतःचा वेगळा व्यासंग आहे, अशा सगळ्या रसिकजनांना, श्रोतृजनांना मी मनापासून अभिवादन करते. म्हणजे ह्या 11व्या अध्यायातलीच ओवी आहे की तुम्हीच सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविलेची झाडं, आता अवधानामृते वाढ सिंपोनी करा. ही जी तुम्ही लावलेलं झाड आहे, आत्ता ही ओवी अगदी सार्थ लागू आहे की अवधानामृते, तर त्या आपण जे वक्तृत्वाचं झाड लावलेलं आहे माझ्या अंगणामध्ये, ते आपणच वाढवायचं आहे. आणि त्यासाठी आपल्या अवधानाच्या अमृताची मला निरतिशय गरज आहे. आणि मला कल्पना आहे की हा विषय अतिशय मोठा आहे. खऱ्या अर्थानं एखादं शिवधनुष्य पेलावं असा हा विषय आहे. त्यात अल्पमती असणाऱ्या माझा हा एक त्रोटक प्रयत्न आहे असं जरी म्हटलं तरी हरकत नाही, आणि तेच सत्य आहे. एकंदर गीतेबद्दल बोलत असताना उद्या गीता जयंती आहे. आपल्या संस्कृतीचं किती सुंदर एक वेगळेपण आहे. आपण ग्रंथांची सुद्धा जयंती करतो. म्हणजे माणसांची जयंती तर असतेच, पण आपल्या संस्कृतीनं आपल्याला ग्रंथांची सुद्धा जयंती करायला सांगितली. पण ही ग्रंथांची जयंती म्हणजे कुठेही कर्मकांड नाही आहे. कारण शेवटी ग्रंथ म्हणजे काय? पुस्तक म्हणजे ग्रंथ का? त्याची बांधणी म्हणजे ग्रंथ का? त्यातली अक्षरं म्हणजे ग्रंथ का? तर त्या ग्रंथातनं दिलेला विचार म्हणजे तो ग्रंथ आहे. म्हणून ग्रंथांची पूजा म्हणजेच त्यातल्या विचारांची पूजा. मग ती दरवर्षी का करायची? अगदी साधं सोपं उत्तर आहे. नामदेव महाराज म्हणतात तसं की मनो मेरो गजू, माझं मन हेच माझी टेप आहे मोजण्याची, टेलरकडे असते ती. आणि माझ्या मनाच्याच मापपट्टीनं मी दररोज रात्री मोजायचं आहे. आणि हे मोजता मोजता वर्षभर मी मोजायचं आहे. आणि गेल्या वर्षी मला जी थोडीशी गीता समजली होती, या संपूर्ण वर्षामध्ये त्यात थोडीशी तरी भर पडली का, याचा विचार करताना आपल्याच मनाच्या पट्टीनं ते मोजायचं आहे. आणि ती संधी म्हणून दरवर्षी गीता जयंती साजरी करायची. हा विचार आहे. आणि तो विचार आपल्यात किती झिरपला आहे, किती आतपर्यंत पोचला आहे, हे आपणच आपला पडताळा घ्यावा यासाठी उपलब्ध करून दिलेली ही एक तिथी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही मोक्षदा एकादशी आहे. काय अप्रतिम गीतेमध्ये काय काय गोष्टी सांगितल्यात. मुळामध्ये किती हजार वर्ष झाली हा ग्रंथ येऊन, पण या गीतेमधला असं म्हणता येत नाही कुणाला इशे बाबा फारच जुनी झाली आता. एवढी वर्ष उलटून गेली तरीसुद्धा गीतेबद्दल असं म्हणता येत नाही. एवढंच कशाला, त्यातलं एकही श्लोक आपल्याला बदलावासा वाटत नाही. एवढंच कशाला, त्या श्लोकातला एक शब्दसुद्धा परिष्कृत करावा आणि नवीन घालावा असं आपल्याला वाटत नाही. म्हणजे त्या विचारांची सार्वकालिकता काय असेल, ती द्वापारयुगामध्ये लागू पडते, ती कलियुगामध्ये लागू पडते. आणि हे जग जिथपर्यंत चालणार आहे तिथपर्यंत त्यातले विचार लागू आहेत. अगदी उदाहरण सांगायचं तर कर्मयोगाची चतुःसूत्री, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. या 4 गोष्टी की तू कर्म कर, कर्मामध्येच तुझा अधिकार आहे. कर्मफल काय मिळणार आहे ह्याचा उगाच सारखा विचार करत बसू नकोस. कर्माप्रती हेतू ठेवून काही, फलाप्रती हेतू ठेवून काही करू नकोस. आणि कर्मात सुद्धा संग आसक्त होऊ नकोस. ही चतुःसूत्री द्वापारयुगामध्ये लागू आहे, ती आजच्या काळात सुद्धा लागू आहे. कारण शेवटी त्याच्यामध्ये एक प्रकारचं मानसशास्त्रच आहे. आणि त्याच्यामुळे ह्या विचारांमध्ये जी सार्वकालिकता आहे ती महत्त्वाची. इतकंच नाही तर ह्याच्यामध्ये सार्वत्रिकतासुद्धा आहे. हा ग्रंथ कुठेही हिंदू हा शब्द त्याच्यामध्ये येत नाही. हल्ली फार वावडं झालं आहे लोकांना, का मला काही कळत नाही. पण कुठल्याही धर्मासाठी लिहिलेली नाही, मनुष्य धर्म डोळ्यासमोर ठेवूनच ही गीता सांगितलेली आहे. कारण इथला अर्जुन
हा फक्त भारतातला अर्जुन असेल असं नाही, कारण ही मनोवृत्ती आहे ती पाकिस्तानात सुद्धा मिळणार आहे, ती इंग्लंडमध्ये सुद्धा मिळणार आहे, ती अमेरिकेत सुद्धा मिळणार आहे. जिथे माणूस आहे तिथे ही वृत्ती आहे. म्हणून ही सार्वकालिकच अशी आहे तशी ती सार्वत्रिकसुद्धा आहे. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ती सार्वजनिक आहे. आता सार्वजनिक म्हणजे काय, तर आपल्याला ज्या पद्धतीचे आपण आहोत, आपली विचारसरणी ज्या पद्धतीची आहे ती मनात ठेवून सुद्धा आपण गीतेचा ग्रंथ उघडला तरी प्रत्येकाला त्याच्यामध्ये आपापला मार्ग दिसू शकतो. म्हणजे काही जण म्हणतात की गीता ही फक्त दुसऱ्या अध्यायातच आहे, पुढचं सगळं मंडप आहे, मखर आहे. काही जण म्हणतात 6व्या अध्यायापर्यंतच खरी गीता आहे, पुढे सगळं त्याला देवत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. काही जण म्हणतात ही कर्मयोगासाठी आहे, काही जण म्हणतात ही अहिंसापर आहे, काही म्हणतात ह्याच्यामध्ये संन्यास सांगितलं आहे, काही म्हणतात ह्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं आहे. खरं काय सांगितलं आहे? तुमचं मन जे सांगेल ते खरं सांगितलं आहे. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, आणि हे आपण मान्य केलेलं आहे आपल्या संस्कृतीनं. म्हणून तुम्ही तुमच्या चष्म्यातनं गीता वाचा, ती तुम्हाला तशी दिसते. याचं अतिशय सुंदर वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी केलेलं, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला केलं. कशी आहे हो गीता? गीता कशी आहे? हरू म्हणे देवी कीजे, जैसे की स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. कैलास पर्वतावरती शंकर आणि पार्वती गप्पा मारत बसलेत. मी नेहमी म्हणते तसं की मला या ओळीतनंच हेवा वाटायला लागतो. शंकर आणि पार्वती, कुठल्याही पौराणिक कथेची सुरुवात बघा, शंकर पार्वती कैलासावर गप्पा मारतात. एवढा वेळ आहे? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांच्याकडे विषय आहेत एवढे बोलायला. हल्लीच्या काळात तेही म्हणावं लागतंय. त्यामुळे वर्षानुवर्षांच्या गप्पा रंगलेल्या आहेत. कारण ह्या गप्पा ह्या आपल्या लौकिकाच्या गप्पा नाहीत हो, त्या सगळ्या वेगळ्या गप्पा आहेत. आणि म्हणून ही गप्पा गोष्ट त्यांची चालू असताना शंकर ध्यानस्थ झालेले आहेत. कुठल्या तरी विचारामध्ये शंकर अडकलेले आहेत. आता पार्वतीच हो, शेवटी भवानी झाली तरी स्त्रीच आहे, आणि तिला एकदम वाईट वाटतं की मी एवढी इथे बोलतेय आणि हे का ध्यानस्थ झालेत, हे एवढा कोणाचा विचार करतात. तर तो शंकर बिचारे भोळे ना, ते म्हणाले हो अगं मी गीतेचा विचार करतोय. झालं. त्यावर ती झाली अस्वस्थ. आणि त्यावर शंकर म्हणतात अगं छे 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 पार्वती, अशी रुसू नकोस बरं. ते किती चतुर आहेत बघा शंकर बोलण्यामध्ये. ते म्हणतात अगं पार्वती अशी रुसू नकोस. हरू म्हणे देवी कीजे, अगं गीतेचा विचार करतोय म्हणजे एका अर्थाने तुझाच विचार करतोय. कसा? हरू म्हणे देवी कीजे, जैसे की स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. अगं पार्वती, तू जशी मला रोज नवीन दिसतेस का नाही, तशी गीतासुद्धा मला रोज नवीन दिसते. तैसे नित्य नूतन देखीजे. एखादा ग्रंथ जेव्हा टिकतो तेव्हा त्याच्यामध्ये हे एलिमेंट किंवा हा भाग असणं फार गरजेचं आहे, तरच तो ग्रंथ शिळा होत नाही. दर दिवशी आपल्याला त्याच्यात काहीतरी नवीन दिसतं. म्हणजे मी मेघदूताच्या बाबतीमध्ये म्हणते तसं की प्रत्येक आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूत वाचताना लक्षात येतं अरे हे कधीच लक्षात आलं नव्हतं आपल्या. म्हणजे त्याच्यात काहीतरी नवीन देणारा एक स्रोत आहे, तो गीतेमध्ये आहे. आणि हा एक भाग, त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आपल्या समान धर्मातनं मिळतं. हे त्यातलं सार्वजनिकत्व आहे. काय गीतेचं सार? मी आता गीतेचं सार सांगायला सुरुवात केली तर विश्वरूप दर्शनापर्यंत पोहोचणार कधी? त्यामुळे गीतेचं सार काय आहे असा प्रश्न विचारला तर आपल्याकडे इतकी उत्तम उदाहरणं देऊन ठेवलेत अभ्यासकांनी. ते म्हणाले तुम्हाला गीतेचं सार हवं आहे ना, एक पहिला श्लोक म्हणा. पहिला श्लोकसुद्धा म्हणायला वेळ नाही आहे का? बरं मग एक काम करा, त्या पहिल्या श्लोकातला फक्त पहिला चरण म्हणा. त्या पहिल्या चरणही म्हणता येत नाही आहे का? ठीक आहे, मग त्यातला अर्धाच म्हणा म्हणाले. म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हेच गीतेचं सार आहे. म्हणजे क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, हेच तर गीतेला सांगायचं आहे ना. तू ज्या क्षेत्रामध्ये आहेस त्या क्षेत्रामध्ये तुझा धर्म पालन कर. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे, मी गमतीने त्याचं हे सांगते की धर्म म्हणजे काय, तर धर्म, तीच तर व्याख्या केली आहे. धारणा धर्ममिती आहू, धारणा जो करतो तो धर्म आहे. मग ज्याला धारणा करायची त्याला धरायला हवं. मग धर्म म्हणजे धर. मग धर्म धरायचं तर काय करायला हवं? कर्म. त्यामुळे धर्म पालन करणं म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये आहे, माझं जे निहित कर्म आहे, मला जे नियत कर्म आहे, त्या कर्माला मी अत्यंत उचितरित्या त्या कर्माला अनुसरणं म्हणजे धर्मपालन करणं. म्हणून हेच तर सांगायचं ना अर्जुनाला, बाबा तू क्षत्रिय आहेस आणि आता असे शस्त्र टाकत जाऊ नकोस. आणि म्हणून तर क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु हे गीतेचं सार आहे.
अहो असो, तर आता आपण विश्वरूप दर्शनाकडे वळूया. या विश्वरूप दर्शन योग म्हटलं आहे. गीतेमधल्या प्रत्येक अध्यायाला योग म्हटलं आहे. त्याला पर्व म्हटलं नाही, त्याला कांड म्हटलं नाही, त्याला योग म्हटलं आहे. योग यातला मूळ धातू आपल्याला माहिती आहे, युज म्हणजे जोडणं. आयुक्त, नियुक्त, युज म्हणजे जोडलं जाणं. या गीतेतला प्रत्येक अध्याय हा कशाशी ना कशाशी तरी जोडलेला आहे. उदाहरणार्थ अर्जुन विषाद योग हा भावनेशी जोडलेला आहे. म्हणजे असं मला वाटतं, जे वाटतं ते आपल्या समोर मांडते. अर्जुन विषाद योग हा भावनेशी जोडलेला आहे. ही भावना नंतर पुन्हा दिसत नाही, भावनेशी जोडलेला आहे. सांख्ययोग हा तत्त्वज्ञानाशी जोडलेला आहे. सांख्ययोगातला म्हणजे दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासनं खरी गीतेची म्हणजे तत्त्व सांगायला सुरुवात झालेली. आपल्यापैकी बरेच जण इथे गीताव्रती मला दिसत आहेत की जे गीता पाठ करत आहेत, म्हणून मी श्लोक सांगते. अशोच्चानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे या श्लोकापासनं तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात झालेली आहे. तो जो सांख्ययोग आहे तो तत्त्वज्ञानाशी जोडलेला आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा जर आपण साध्या रूपात विचार केला तर ती जीवन प्रणाली आहे. कुठलंही कर्म आपल्याला करायलाच लागतं. कर्मसन्यास घेता येत नाही. विनोबा गमतीनी म्हणतात कर्म सोडता येत नाही, कारण सोडणं हे सुद्धा कर्म आहे. त्यामुळे कर्मसन्यास आपल्याला घेता येत नाही, त्यामुळे कर्म करायला हवं. कर्म उथळपणे करून चालत नाही, ते भक्तीने करायला हवं. आणि नुसतं भक्तीने कर्म करूनही भागत नाही, त्याच्यामध्ये त्या कर्माप्रती ज्ञान असणंही महत्त्वाचं आहे. या साध्या अंगाने विचार केला, अगदी तत्त्वज्ञान सोडून, तरीसुद्धा ज्ञान, भक्ती, कर्म ही जीवनप्रणालीशी जोडलेले अध्याय आहेत किंवा संकल्पना आहेत. कर्मसन्यास ही मगाशी म्हटलं तशी संकल्पना आहे, आपण ते प्रत्यक्ष करू शकत नाही. ज्ञान, विज्ञान या संज्ञा आहेत. दैवासुर संपद विभाग योग 16वा अध्याय हे गुणदोषांशी जोडलेले आहेत. दैवी संपत्ती कुठली, आसुरी संपत्ती कुठली हे सांगणारे आहेत. तसा अर्जुन विषाद योग हा एका प्रसंगाशी जोडलेला आहे. एक प्रसंग इथे काहीतरी घडला आहे आणि त्या प्रसंगाशी हे जोडलं गेलेलं आहे. आता नेमकं ह्या अध्यायाचं महात्म्य काय? या अध्यायाचं महात्म्य आपल्याला गीतेच्या पुस्तकात सापडत नाही. या अध्यायाचं महात्म्य आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये वाचायला मिळतं. आणि माऊलींच्या वाणीला पूर्णविराम पटकन गवसत नाही, ते स्वल्पविराम देत राहतात. कारण त्यांना इतकं सुचत असतं, इतक्या उपमांच्या लाटा येत असतात की ते पूर्णविराम देत नाहीत, स्वल्पविराम देत राहतात. त्यामुळे पहिलं त्यांनी काय सांगितलं, हा 11वा अध्याय देवाचा आपण पे विसंवता ठावो. पहिलं महात्म्य सांगितलं 11व्या अध्यायाचं. हा 11वा अध्याय म्हणजे भगवंताच्या विश्रांतीचं ठिकाण. आता भगवंताच्या विश्रांतीचं ठिकाण का म्हटलं? अहो 10 अध्याय झालेत. भगवंत झाले तरी किती बोलतील? 10 अध्याय झालेले आहेत. 10 अध्याय झाले आहेत आणि आता संपूर्ण ह्या अध्यायाचा विचार केला तर 55 श्लोकात मला वाटतं मोजके 9 किंवा 10 श्लोक भगवंताच्या तोंडी आहेत. इथं त्याला फार सांगायचं नाही आहे, दाखवायचं आहे. आणि खोटं दाखवायला ताकद लागते, खरं दाखवायला वेगळं काही करावं लागत नाही. त्यांना स्वरूप दाखवायचं आहे, त्यामुळे त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही आहेत. म्हणून हा भगवंताचा विश्रांतीचा अध्याय आहे. देवाचा आपण पे विसंवता ठावो असं माऊली म्हणतात. म्हणाले आणखीन सांगू का तुम्हाला या अध्यायाबद्दल? आणखीन या अध्यायाचं महात्म्य असं आहे की शांतरसाच्या घराची बेल वाजली आणि शांतरसानं दार उघडलं तर समोर अद्भुत रस उभा. शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. की शांत रस आहे. का शांत रस आहे? तर आता हळूहळू अर्जुनाच्या ज्या अस्वस्थ मनोवृत्ती आहेत त्या हळूहळू शांत व्हायला लागल्या. 10 अध्यायांपर्यंत त्याची जी अस्वस्थता होती, घालमेल होती, ती हळूहळू शांत झाली आहे. त्याच्या मनाला तो रस वेढायला लागला आहे. आणि अशा वेळेला एकदम 11वा अध्याय आला आहे जो अद्भुत घेऊन आला आहे. म्हणून शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आता काही माणसं विचारतील, म्हणजे मग ह्या अध्यायात फक्त 2च रस आहेत का? माऊली म्हणतात असं शंका नको ठेवायला मनात. लगेच उत्तर देतात, नाही सगळे रस आहेत. कसे? वधूवरांचे मेळणी, वधूवरांचे मेळणी, वराडिया लुगडे लेणी. वधूवरांचे मेळणी. लग्नात महत्त्वाचं कोण? वधू आणि वर. पण म्हणून बाकीच्यांचा मानपान नसतो का? बाकीच्यांचा मानपान असतो. त्यामुळे वधू आणि वर म्हणजे शांत आणि अद्भुत आहेत, पण बाकीच्या रसांना सुद्धा तो मान दिलेला आहे. त्यामुळे हे रस पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. म्हणाले आणखीन सांगू का? हा 11वा अध्याय म्हणजे हरिहरा भेट, हरीची आणि हराची भेट, आणि तो क्षण म्हणजे 11वा अध्याय. आता हरी काय करतो आणि हर काय करतो? हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. हरी काय करतो तर जगाची स्थिती सांभाळून ठेवतो, आणि हर काय करतो? जगाचा
संहार करतो, नाश करतो, म्हणजेच एकाच ठिकाणी देवाचं संरक्षक रूप आणि त्याचं संहारक रूप एकत्र बघण्याचा योग म्हणजे 11वा अध्याय. आणि आणखीन एक उपमा सांगते, त्यांनी बऱ्याच दिल्यात, मी आता इथे थांबते पुढची उपमा देऊन. ते म्हणतात की काय सांगू या अध्यायाबद्दल आणखी. गंगे यमुनेचे ओघ, जैसे मीनले गंगे यमुनेचे ओघ, एका बाजूनी गंगा एका बाजूनी यमुना, ह्या दोघांचा संगम जिथे होतो ना ती जागा. आणि मला थांबा, गंगा आणि यमुना तर आहेतच, पण माझी गीता सरस्वती गुप्त. आणि सरस्वती कुठे आहे म्हणाल तर ती गीतेत आहेच. त्यामुळे एका बाजूनी गंगा एका बाजूनी यमुना आणि मध्ये गीता सरस्वती गुप्त, असा त्रिवेणी संगमावरती जो क्षण आपण अनुभवणार आहोत तो क्षण म्हणजे 11वा अध्याय. असं ह्या 11व्या अध्यायाचं महात्म्य सांगितलं. 3 हा आकडा, सहज मी त्या दिवशी विचार करत होते या अध्यायाबद्दल, तेव्हा असं जाणवलं की ह्या अध्यायामध्ये 3 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. हा 3 वेळा दाखवला गेलेला आहे विश्वरूप दर्शन. महाभारतात सांगायचं तर तंडक ऋषींना कृष्णशिष्टाईच्या वेळेला आणि अशा 3 वेळेला विश्वरूप दाखवलं गेलं. हा योग 3 जणांनी सांगितलेला आहे. पहिल्यांदा संजय, मग अर्जुन आणि मग कृष्ण. इथे हा 3 जणांनी पाहिलेला आहे. अर्जुनाने पाहिला साक्षात, दिव्यदृष्टी संजयाला पण दिलेली आहे, म्हणून संजयानी पण पाहिला आणि संजयाच्या शब्दाच्या मार्फत तो धृतराष्ट्रांनीही पाहिला आणि व्यासांच्या शब्दांच्या मार्फत तो आपणही पाहतोय. त्यामुळे आधी व्यासांना वंदन केलं पाहिजे, कारण पहिला सेतूला वंदन केलं पाहिजे, त्याशिवाय तिथपर्यंत पोचता येणार नाही. म्हणून व्यासांनाही वंदन करूया. त्यामुळे हा 3 जणांनी सांगितला, 3 जणांनी पाहिला. याच्यामध्ये 3 प्रचिती आहेत. जाता जाता त्या आपल्या उलगडत जातीलच. 3 प्रचिती आहेत. त्याच्यामध्ये शिष्य प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. याच्यामध्ये 3 प्रतल आहेत. मानसिक प्रतल, भावनिक प्रतल, आत्मिक प्रतल. आणि मुख्य म्हणजे हा अध्याय लिहून व्यासांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. एक, अद्भुत रस अध्यात्मामध्ये कसा खेळवला जातो हे एक सांगितलं. दुसरं महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे देव हा फक्त संभाळ करणारा नसतो, तर तो संहार करणारा सुद्धा असतो, हे सुद्धा ठसवलं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे कृष्ण आणि अर्जुन ह्यांचं नातं या अध्यायापासून बदलायला लागलेलं आहे. ह्या 3 गोष्टी व्यासांनी ह्या अध्यायामध्ये नमूद केल्यात असं मला एक जाणवलं. त्यामुळे हा 3 आकडा महत्त्वाचा. पहिला श्लोक इतका सुंदर आहे. मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्वयोक्तं वचस्तेन मोहोयम विगतो मम. अर्जुनानं कबुली दिली 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला. काय बाबा, मोह हा विगत, माझा मोह आता हळूहळू गेलेला आहे. खरा गेलाय का? नाही गेलाय अजून. 18व्या अध्यायात खरी कबुली दिली आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. हो, माझा मोह गेला आणि मला स्मरण झालं बरं का की मी क्षत्रिय आहे. हे 18व्या अध्यायात सांगितलं. पण आता इथे सुरुवात केली आहे सांगायला की मोह हा विगत, माझा मोह हळूहळू जायला लागला असं आपण म्हणूया. आता हा मोह म्हणजे आपल्याला जो वाटतो मोह तो नाही. मराठीमध्ये जो मोह येतो तो मोह नाही. म्हणजे मी 1 साडी खरेदी करायला गेले आणि 3 घेतल्या, हा मोह नाही. हा खरं तर लोभ आहे, पण हा मोह इथे अभिप्रेत नाही. संस्कृतामधला मोह धातू हा मुहवर्ण, मुह हा धातू आहे. मुह म्हणजे गोंधळून जाणे. आणि ह्याच्या आपल्याला 2 शब्द माहिती आहेत या धातूपासून आलेले. एक म्हणजे छोटीशी मुलगी असते, तिला काही कळत नाही नेमकं काय बरं करावं, ते अल्लड पण असतं, म्हणून तिला म्हणतात मुग्धा, मुहवर्ण आलेला. आणि एक माणूस मोठा असतो, त्याला 17 वेळा सांगून सुद्धा त्याला काही कळत नाही, तो मूढ. आणि अर्जुनानं स्वतःच सांगितलं, हो मी मूढच झालेलो आहे, किंग कर्तव्य मूढ झालोय, मला काय करावं हे कळत नाही. आणि आता मात्र तो कबुली देतोय, हो माझा मोह हळूहळू दूर व्हायला लागलेला आहे. मोहोयम विगतो मम. कशामुळे दूर झाला हो? यत्वया उक्तम, जे तू सांगितलंस ना कृष्णा ते न, त्याच्यामुळे माझा मोह हळूहळू दूर झालेला आहे. काय बरं सांगितलं कृष्णानं? गुह्यम अध्यात्मसंज्ञितम, अध्यात्माशी निगडीत असं गुह्य वचन कृष्णाने सांगितलं. त्या वचनामुळे हे कृष्णा माझा मोह आता हळूहळू दूर व्हायला लागलेला आहे, दूर झालेला आहे. गुह्य या शब्दाकडे एक थोडीशी नजर टाकूया. अध्यात्मातलं ज्ञान हे आपल्याकडे असं म्हटलं जात होतं की ते एकांतात द्यावं, कारण ते खूप वेगळं आहे. म्हणून अशिष्याय न देयम सुद्धा म्हटलेलं आहे की ज्याच्याकडे ते धारण करण्याची क्षमता नाही त्याला ते ज्ञान देऊ नये. म्हणून हे जे ज्ञान आहे ब्रह्मरूपाचं म्हणा, ब्रह्मरसाचं म्हणा, ते एकांतात दिलं जातं. आणि म्हणून ते गुह्य आहे, गुह धातू आहे. त्यातनं मराठीतला आपला शब्द गुहा
आत काय माहिती नाही, ते गुहा, ते गुह्य, गूढ. तर असं ते ज्ञान एकांतात दिलं जातं. याचं आजही चालू असलेलं प्रतीक म्हणजे मुंजीनंतर जेव्हा कानामध्ये मंत्र सांगितला जातो तेव्हा ती प्रतिकात्मक त्याच्यावरती शाल किंवा आपण हे घालतो की ते एकांतात दिलं जावं. कृष्ण म्हणाला एकांतात वगैरे काही नाही, लाखात देणार. कारण दोन्ही बाजूला सैन्य किती आहे, केवढं तरी अवाढव्य सैन्य, 18 अक्षौहिणी सैन्य म्हटलेलं आहे. त्या दोघांच्या मध्ये उभा आहे रथ. आणि एकांतात दिलं जाणारं ज्ञान आता गुह्य राहिलेलं नाही, ते कृष्णानं सगळ्यांसमक्ष दिलेलं आहे. आणि अर्जुन म्हणतोय की त्या ज्ञानानं माझा मोह दूर झाला. आणि हे कशासाठी झालं हे तू का सांगितलंस? मत अनुग्रहाय, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी, कृपा करण्यासाठी. आपण पटकन अनुग्रह आणि कृपा एकत्र म्हणतो, पण ओशोंच्या प्रवचनात मात्र ओशो म्हणतात की अनुग्रह आणि कृपा हे एक रूप नाहीत. कृपा मागता येते, भगवंता तू माझ्यावर कृपा कर, आणि मागून घेता येते. पण अनुग्रह मागून घेता येत नाही, तो गुरुलाच द्यावा लागतो. गुरुला वाटलं तरच तो देतो. आणि म्हणून इथे खास शब्द वापरला आहे की हे भगवंता तू जो अनुग्रह केलास ना, म्हणजे मी मागितलं पण नव्हतं हे तुझ्याकडे, तुला स्वतःहून वाटलं आणि तू ते दिलंस, म्हणून तू जो अनुग्रह केलास ना, त्या अनुग्रहामुळे माझा मोह आता दूर झालेला आहे. हा न मागता तू दिलास. मला कधी कधी आश्चर्य वाटतो, 700 श्लोक गीतेतले, त्याच्यावर 9333 ओव्या माऊलींच्या, ते एवढं मोठं भागवत, त्यातल्या 11व्या अध्यायावर 21,000 ओव्या नाथांच्या. अरे किती लिहिलं या माणसांनी आणि कशासाठी लिहिलं याची उत्तर भागवताच्या सुरुवातीला मिळतं. भागवताच्या सुरुवातीला उत्तर आहे, भगवान करुणया आह. भगवंताला वेळ जात नव्हता म्हणून सांगितलं नाही, तर भगवंत बघतोय, अरे अरे ठेचकाट आहेत हो ही माणसं, यांना सांगितलं पाहिजे. करुणया आह, त्यांच्या मनात करुणा निर्माण झाली आणि सांगितलं. तेच नेमकं अर्जुनाच्या बाबतीत घडलं आहे आणि म्हणून भगवंतानी हे सगळं सांगितलेलं आहे. आता हे सगळं सांगितलं आहे, काय काय सांगितल्याची जंत्री सांगत नाही, कारण आपल्याला माहिती आहे 2ऱ्या अध्यायापासून सुरुवात झालेली आहे, 10व्या अध्यायापर्यंत आलेले आहेत. सगळं सांगून झालं आहे. एक फक्त उदाहरण देते जाता जाता. संग म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आसक्त होणं, एखाद्यामध्ये अडकून पडणं, ह्याची एक दुष्ट शृंखला भगवंतांनी ह्याच्यात सांगितली. आपण एखाद्यामध्ये रमणं वेगळं, एखाद्या गोष्टीमध्ये, आणि एखाद्यात अडकणं वेगळं. हे अडकलं तर काय होतं ही फक्त शृंखला सांगते, बाकी आपल्याला ठाऊकच आहे, ही सुद्धा माहिती आहे, तरीही सांगते. संगात संजायते काम, अडकलात की इच्छा वासना निर्माण होतात. संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, नाही इच्छा पूर्ण झाली की येतो राग. संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, गोंधळून जाते बुद्धी. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. त्यामुळे अडकलं कशात तर बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशातनं नाश नक्की. म्हणून न अडकता आसक्ती भी जा सकती है, हे सांगण्यासाठी भगवंतांनी ती सगळी शृंखला सांगितलेली आहे. तर हे सांगून झालं आहे, कर्मयोग सांगून झालेला आहे, आत्म्याबद्दल बोलणं झालेलं आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगत सांगत 10व्या अध्यायापर्यंत आलेले आहेत. किती सांगितलं, आणि मुख्य म्हणजे भगवंताचं अर्जुनावरती निरतिशय प्रेम आहे. आपलं एखाद्या व्यक्तीवरती, गुरुचं जेव्हा शिष्यावरती निरतिशय प्रेम असतं ना, तेव्हा शिष्याने मागो अथवा न मागो, गुरुला वाटतं नाही ह्याला सांगितलं पाहिजे. आणि तेच नेमकं झालेलं आहे. आणि अर्जुनसुद्धा किती भाग्यवान म्हणायचं हो, एका वाक्यात तो प्रश्न विचारतो आणि पुढे 20-22 श्लोक भगवंत बोलतात. किती भाग्यवान आणि चांगला मुलाखतकार. थोडक्यात प्रश्न आणि उत्तराला भरपूर जागा. उदाहरण द्यायचं तर 10व्याचंच देऊ, वेगळं उदाहरण देण्यापेक्षा 10व्या अध्यायातल्या देऊ, आणि मग त्याची संगती बघत 11व्याकडे येऊ. 10व्या अध्यायाच्या आधी त्याला सांगितलं आहे की बाबा रे, मी सगळीकडे आहे, चराचरामध्ये मी आहे. आता एवढं कळलं तर अर्जुनाची शिष्यप्रचिती कुठे सुरू होते, मी ह्याच्यामध्ये आहे बरं, सगळ्यांमध्ये आहे, ओके असं म्हणून अर्जुन वही मिटत नाही. त्याच्यात उत्सुकता कायम आहे, कुतूहल कायम आहे. ही शिष्यप्रचिती आहे, कुतूहल कायम आहे त्याच्या मनात. आणि म्हणून तो म्हणतो, होय भगवंता तू म्हणालास की मी सगळ्यांमध्ये आहे, पण मग पत्ता सांगशील का? केशू केशूच्या भावेशू चिंत्योसी भगवन्मया, मी कशा कशात तुला शोधू रे, कुठे कुठे आहेस तू? म्हणजे बघा, प्रश्न आधी खरं तर सांगितलं आहे सगळीकडे आहे, तरीही विचारलं आहे की कुठे कुठे शोधू रे. मग त्यांनी सांगायला एक प्रश्न फक्त विचारावा आणि कृष्णानं भरभरून बोलायला लागावं. आणि मग कृष्णाने सगळा 10वा अध्याय सांगितला. झषाणाम मकरश्चास्मी, स्रोतसामस्मी जान्हवी, सर्गाणाम आदिरंतश्च, मध्यम चैवाहम सगळं सांगितलं. ऋतूनाम कुसुमाकरः, मासानाम मार्गशीर्षोहम सध्या चालू आहे. पांडवानाम धनंजय, पांडवांमध्ये मी कुठे आहे तर धनंजयामध्ये आहे, म्हणजे तुझ्यात.
असं सगळं सांगत सांगत आलेले आहेत. हे सगळं सांगून झालेलं आहे. आपापल्या विभूती सांगितल्या, मी ह्याच्यात आहे, मी त्याच्यात आहे, मी त्याच्यात आहे. मी गंमत म्हणून सांगते, माझी मुलगी जेव्हा लहान होती आणि तिला हा अध्याय पाठांतराला होता शाळेत, तर तिच्याकडं मी पाठ करून घेत होते आणि तिला समजेलच्या भाषेत हा अर्थ सांगत होते. तिने मला एकच प्रश्न विचारला, पुढची पिढी कसा विचार करते. ती म्हणली, आई हा कृष्ण किती मी करतो. ही पुढची पिढी आहे आणि त्यांना हे वाटणं हेही स्वाभाविक आहे. तर मी म्हटलं, अरे बापरे, आता ह्याच्यावर हिला समजेल असं उत्तर काय द्यायचं. तर मी तिला एवढंच म्हटलं की तू आत्ता जरी तुला असं वाटत असेल तरी हा कृष्णाचा अहंभाव नाही. तू मोठी झाल्यानंतर पुन्हा ही गीता वेगळ्या अर्थाने वाच, तुला त्यातला अर्थ कळेल. तर ह्याच्यात मी, त्याच्यात मी, अर्जुनाला काय असा प्रश्न पडलेला नाही. त्यामुळे अर्जुन हरखून गेलेला आहे. अरे वा, इकडेही कृष्ण, तिकडेही कृष्ण, सगळीकडे कृष्ण. आता अर्जुनाचं मन अजूनही स्थिर नाही. त्याने त्याच्यावर सुद्धा ओके म्हटलेलं नाही. त्याला अजूनही मनात कुतूहल दाटून आलेलं आहे. तो म्हणतो की अरे, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. आता विचारून टाकायचा. एवढे प्रश्न विचारलेत. दुसऱ्या अध्यायामध्येच खरं तर 6व्या श्लोकात गीता संपली असती. का? कारण तिथे म्हटलं आहे अर्जुनानं की बाबा, शिष्यस्तेहम शाधी मां त्वां प्रपन्नम. तुला प्रपन्न झालेल्या, तुला शरण आलेल्या मला तू चांगलं सांग, मी तसं करीन. पण तसं होत नाही, कारण तो पूर्ण समर्पित नाही आहे. त्याची बुद्धीमध्ये येते आणि हे आपण आहोत, अर्जुन आहोत. आपण पटकन कुठेही समर्पित होत नाही. आपली बुद्धी सतत हे होईलच का, त्यांनी अशाच सांगितलं असेल ना. अनेक प्रश्न आपल्याला पडतात. अर्जुनाच्या मनातही तेच प्रश्न आहेत. अर्जुनाने असंख्य प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत भगवंतांना, पण ह्या प्रश्नापाशी मात्र तो डळमळलेला आहे. त्याला म्हणायचं आहे काय? त्याला म्हणायचं आहे की हे जे मी ऐकलं ते मला प्रत्यक्ष पाहता आलं तर. विभूती सांगितल्या पण त्या मला जर प्रत्यक्ष दिसल्या तर. हे कुतूहल त्याच्या मनात जन्माला आलेलं आहे, पण ते तो विचारू धजावत नाही. हे नाट्य गीतेमध्ये नाही, हे नाट्य ज्ञानेश्वर माऊलींनी रंगवलेलं आहे. गीतेमध्ये श्लोकामागून श्लोक येतात, पण ज्ञानेश्वरांचा अर्जुन मात्र इथे बावचळलेला आहे. तो म्हणतो की कसं विचारू आता ह्याला, हा काय म्हणेल. का त्याच्या मनात असं आलंय. लगेच माऊलींनी त्याला ओवी दिली आहे की हा का असं वाटतंय ह्याला की मी विचारू का नाही कृष्णाला. माऊलींचा अर्जुन काय सांगतो, पढियंतेनेही नाही पुसले. पढियंता म्हणजे सगळ्यात जवळची व्यक्ती. भगवंताच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीनं सुद्धा आजपर्यंत त्याला असं म्हटलं नाही की मला हे दाखव. मग मी त्याला कसं सांगू, हा प्रश्न त्याच्या मनात आहे. आजपर्यंत लक्ष्मीनी म्हटलं नाही, रुक्मिणीनी म्हटलं नाही, आईला दाखवलं पण आईनी पण त्याच्यावर काही विचारलं नाही. मग मी कसं सांगू की ह्या सगळ्या तुझ्या विभूती मला प्रत्यक्ष पाहायच्या आहेत, हे मी तुला सांगू कसं त्याला. हा प्रश्न पडलाय. आणि एकदम अर्जुन म्हणतोय, नाही नाही, मला माहिती आहे त्याचं माझ्यावरती प्रेम आहे. जरी मी सलगीचा चांगू, त्याची आणि माझी सलगी आहे हे मला मान्य आहे, पण तरी का मातेहुनी अधिक अंतरंगू. पण मी काय आईपेक्षा जास्त जवळचं आहे का. मग आईने सुद्धा जर विचारलं नाही तर मी कसं विचारू, हा प्रश्न त्याच्या मनात आहे. पण पुन्हा त्याच्या मनात दुसरं मन उचल घेत आहे. अर्जुन म्हणजे 2 मन. दुसरं मन उचल घेत आहे. तो म्हणतो की अरे, हे नाही विचारलं तर आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. त्यापेक्षा विचारून टाकलेलं बरं. नाही तर नाही म्हणेल, नाही तुझी योग्यता म्हणेल, काही हरकत नाही. आणि अर्जुनाने प्रश्न विचारलाय, द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तमम. मला हे भगवंता तुझं ते ऐश्वर्ययुक्त विश्वरूप पाहण्याची माझी इच्छा आहे. द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तमम. पुढची ओळ फार महत्त्वाची. मन्यसे यदि तत् शक्यम. पण जर तुला वाटलं की हे मी बघू शकतो तरच दे. म्हणजे माझा हट्ट नाही. किती छान मागणं मागितलं आहे. कसं मागावं याचं वस्तुपाठ आहे. आपण अनेकदा इच्छा व्यक्त करतो, पण त्या इच्छेचं हट्टात कधी रूपांतर होतं आपल्याला कळत नाही. इथे अर्जुन म्हणतो ही माझी इच्छा आहे बरं, पण म्हणून ती हट्ट नाही आहे माझा. तू पूर्ण केलीच पाहिजेस असं माझं म्हणणं नाही. कारण हे मी योग्य आहे का नाही हे तू ठरवायचंस. तुला जर मी योग्य आहे असं वाटलं तरच तू मला विश्वरूपाचं दर्शन दे, नाहीतर देऊ नकोस. नाही तर काय होईल म्हणाले, वाया पंचमा लापे बधिरा. अगदी छान आलाप ताना घेतल्या, सुंदर लागला स्वर, कुणासमोर, बहिऱ्यासमोर. असं घडू नये म्हणून तुला सांगतो की जर मी योग्य नसेन तर मला विश्वरूप दाखवू नकोस. अर्जुन हा अगदी आपल्यासारखा आहे. कारण का माहिती आहे, आपण लगेच म्हणू पण आता ह्याला असं वाटेल का, मी कोण सांगणार ह्याला की मला दाखवू नको. सतत आपलं मन असं चालू असतं बघा. आपणच काय काय अजून करत असतो, ह्याला असं वाटेल, त्याला तसं वाटेल. तेच झालंय नेमकं. अर्जुन म्हणतो मी कोण ह्याला सांगणार की मला दाखवू नकोस म्हणून. म्हणून लगेच अर्जुन पुस्ती जोडतोय, हां हां, मी तुला कोणी सांगू शकणारा नाही बरं,
पण मी का सांगतोय? कारण तुझा इतका गोड स्वभाव आहे रे कृष्णा. अपकार करणाऱ्यांवरती सुद्धा तू उपकार करतोस आणि अपात्री असूनही तू उदारू आहेस. अपात्रांना सुद्धा उदारपणे देतोस आणि अपकार करणाऱ्यांवरती सुद्धा तू उपकार करतोस. म्हणून माझ्या प्रेमापोटी हे देणार असशील तर मला नको. मी योग्य असेन तरच मला तू दे. काय सुंदर आहे. मागणं कसं असावं, माऊलींनी किती छान रंगवलं आहे हे सगळं. आणि मग अर्जुन चाचरत चाचरत घाबरत घाबरत कृष्णाकडे बघतो की आता हा काय म्हणेल आपल्याला, ह्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत. आणि माऊलींना असं झालं आता कसं ह्याचं वर्णन करू. ते म्हणतात की अहो ते प्रश्न आला मात्र तिकडून आणि इकडे ह्याची अवस्था काय सांगू कृष्णाची. ना तरी चंद्रबिंब वाटोळे क्षीर पाहुनी क्षीरसागर उचंबळे. पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतर क्षीरसागराला जशी भरती यावी तशी आपल्या शिष्याच्या डोळ्यातलं आणि मनातलं कुतूहल पाहिल्यानंतर या जगद्गुरु कृष्णाच्या आनंदाला सुद्धा भरती आलेली आहे. आणि एका क्षणात कृष्णाने सांगितलंय पश्य. ताणणं नाही, प्रस्तावना नाही, काही नाही, डायरेक्ट पश्य. तुला पाहायचं आहे ना, पश्य. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधाने दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. पहा पहा पहा, तुला माझी रूपं पाहिजेत. नाही पहा, मोरपिसारा उघडावा तसं आपला विश्वरूप दर्शनाचा पिसारा त्यांना उलगडलेला आहे. आणि म्हणाले पहा माझी विविध प्रकाराची, विविध आकाराची, रंगाची, ढंगाची ही पहा रूप. शेकडो नाही सहस्र. शतशोथ सहस्रशः नाना विधाने दिव्याने. अरे बघ बघ ही दिव्य रूप तू पहा. याचं वर्णन करताना माऊली इतकं त्यांचं काव्य भरीला येत आहे. ते म्हणतात की कशी आहेत हो ही रूप. एके कृशे एके स्थूळे, एके विशाले एके रस्वे एके दीर्घे, एके रौद्रे एके सौम्ये, एके भयानके एके पवित्रे. जर ह्या सगळ्याची एक आपण जंत्री केली तर आपल्या लक्षात येतं की माऊलींनी अशी दोन रूपं एकत्र आणली आहेत जी परस्पर विरोधी आहेत. कारण माऊलींना हेच दाखवून द्यायचं आहे की दोन्ही रूपं त्याचीच आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की पहा तुला हवं ते रूप माझ्यामध्ये पहा. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः. आणि काय पहा, पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तथा. अरे पहा आदित्यान पहा, वसून रुद्रान. आदित्यान, संस्कृत जाणकार बरेच जण आहेत. आदित्यान हे बहुवचन आहे. आपल्याला एकच आदित्य माहिती आहे, सूर्य. पण तो म्हणतो नाही 12 आदित्य पहा. म्हणून आदित्यान 12 आदित्य पहा. आणि काय पहा, वसू पहा, अष्टवसू. 8 दिशांना पृथ्वी कोलमडू नये, ती धारण केली जावी म्हणून आधार देऊन जे उभे आहेत ते दिशांचे वसू आहेत. ते 8 वसू आहेत. ते 8 वसू पहा. 11 रुद्र पहा. 2 अश्विनी कुमार पहा. या सगळ्यांची बेरीज 33. कदाचित 33 कोटी 33 प्रकारचे देव हे सुचवायचे असतील. हे सगळे तू पहा. आणि काय पहा, मरुत वारा. पण वारा पहा म्हटलेलं नाही, वारे पहा म्हटलंय. आपल्याला किती वारे माहिती आहेत भूगोलाच्या पुस्तकामुळे. खारे वारे, मतलई वारे, आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, चक्री वारे आणि 40 अक्षांशानंतर येणारे रोरिंग 40s एवढे माहिती आहेत आपल्याला. पुढे काय, आपल्याकडे 49 प्रकारचे वारे म्हटले गेलेत. आणि असं म्हणतात की ब्रह्मांड पुराणामध्ये त्याचा सविस्तर विचार केलेला आहे. मेघांच्या प्रकाराचा सुद्धा तिथे विचार केलेला आहे. तर असे एवढे 49 प्रकारचे वारे पहा, ते 12 सूर्य पहा, अमक पहा, तमक पहा. पहा म्हणाले पहा. बहुनी अदृष्टपूर्वाणी पश्च आश्चर्याणी भारत. हे भारता आजपर्यंत जे पाहिलं नाहीस, हे अर्जुना आजपर्यंत जे पाहिलं नाहीस ते दिव्य आणि अद्भुत असं तू पहा. आता हे इतकं सगळं दाखवल्यानंतर असा एक उद्गार अपेक्षित आहे का नाही. एवढं सगळं अचानक समोर आल्यानंतर हो काहीतर बापरे काहीतर उद्गार अपेक्षित आहे ना. पण अर्जुनाकडनं काहीच आलं नाही. कृष्णाच्या मनात प्रश्न आला असेल. आता कृष्ण कृष्ण राहिलेला नाही आहे, तो विश्वरूप झालेला आहे. त्याला कळत नाही आहे की हा मला का काही देत नाही आहे, मी उत्तर काही देत नाही, काही प्रतिक्रिया देत नाही. काय घडलं आहे, निद्रा आली का नाही, मग अवाक झाला आहे का, अवाक वाणीच निघून गेली असं झालं आहे का हे रूप पाहून. का ह्याला दिसत नाही आहे. म्हणजे झालं आहे कसं आत्ता की उठून या आरसा लख लख पुसून ठेवला असं आरसा आणि दाखवला कुणाला, उठून या आरसा आंधळिया दाऊ जैसा. असं काही घडलं आहे का ते बघावं लागेल म्हणाला. आणि मग लक्षात आलेलं आहे काय माझी घाई. भगवंत म्हणतात भक्तानं मागावं आणि मी देऊन टाकावं. केवढी माझी घाई म्हणाले, ताबडतोब देऊन टाकलं. विचार केला नाही की हा चर्मचक्षुंनी पाहू शकेल का नाही, आणि एकदम देऊन टाकलं. मग लक्षात आलं की अरे हा चर्मचक्षुंनी पाहता येणारा योग नाही.
चर्मचक्षुनी पाहता येणार नाही, त्याच्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. नेमका भगवंत कुठे आहे हे शोधण्यासाठी दिव्य दृष्टीच लागते. बहिणाबाईंनी विचारलं होतं, देव कुठे, देव कुठे, आणि स्वतःच उत्तर दिलं होतं, तुझ्या बुबुया मधार. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर जसं म्हणतात, तसं तो तुमच्यात असेल तर समोरच्यामध्ये दिसणार आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे, आणि एवढं मोठं रूप पाहायचं तर दिव्य दृष्टी पाहिजेच. म्हणून चर्मचक्षूंमधनं ह्याला दिसणार नाही. मग म्हणाले, थांब हां, तुला दिव्य दृष्टी द्यायला हवी, चष्मा द्यायला हवा, म्हणाला तर दिसणार. म्हणून मग दिव्यम ददामि ते चक्षु, हे घे मी तुला दिव्य चक्षूंचं दान केलं, हे घे मी तुला दिव्य दृष्टी दिली. मला कधी कधी असं वाटतं वाचताना, मी म्हटलं तसं दर दिवशी काहीतरी नवीन अर्थ सांगते गीता. मला असं वाटतं वाचताना कधी कधी की हे मुद्दामूनच केलं आहे, जाणीवपूर्वक केलं असेल. त्यांना माहीत नाही का भगवंताला की याला नाही दिसणार आहे ह्या डोळ्यांनी. पण तो मग आधी काय म्हणाला आहे, मला युद्ध करायचं नाही, मला ते हातात धरायचं नाही शस्त्र, मला माझ्याच लोकांना मारायचं नाही, मला वर्णसंकर घडवायचं नाही, किती काय 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 सांगितलं भगवंताना. हा जो मी पण आहे ना, तो काढून घेण्यासाठी मी जोपर्यंत दिव्यदृष्टी देत नाही तोपर्यंत तुला पाहता येणार नाही. 1% त्याचा असतो हे दाखवण्यासाठी सुद्धा असेल कदाचित. असं तर दिव्यम ददामि ते चक्षुः, मी तुला दिव्य दृष्टी दिलेली आहे आणि आता तू हे पहा. आता इथून खऱ्या अर्थानं विश्वरूप दर्शन सोहळा सुरू झालेला आहे. आणि हे पहिलं वर्णन केलं आहे कुणी, दाखवलं आहे अर्जुनाला, पण पहिलं वर्णन कुणी केलं आहे, संजयाने केलेलं आहे. कारण त्याला जबाबदारी दिली आहे, तिकडं काय चाललं आहे ते तिकडे सांगायचं आहे. आणि म्हणून इकडे काय सुरू आहे ते सांगतोय. संजय तर इतका हरखून गेला, त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोणी नाही. एकाला दिसत नाही म्हणून त्याला एवढं दिसावं, म्हणजे केवढं भाग्य घेऊन तो जन्माला आलेला आहे. आणि तो सांगतोय धृतराष्ट्राला की पश्य राजन पश्य, अहो इथे काय सांगू तुम्हाला महाराज, इथे इतकी गंमत चालू आहे या युद्धभूमीवरती, इथे ब्रह्मरसाला अगदी उकळी फुटली आहे. बरं किती भाग्यवान आहात महाराज तुम्ही, ब्रह्मरसाला उकळी फुटली आहे. आणि ते आपण प्रत्यक्ष, मी प्रत्यक्ष आणि माझ्या शब्दातनं तुम्ही पाहू शकताय. धृतराष्ट्र हा रंगवलाय पुन्हा ज्ञानेश्वरांनी, इतका नजाकतीनं रंगवलाय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पण हा धृतराष्ट्र आहे कसा हो. तो म्हणतो ते सगळं ठीक, माझी मुलं काय करतात तेवढं सांग. किम कुर्वत संजय मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, ते काय त्यांनी काय केलं तेवढं सांग. आणि मग माऊलींचा संजय असा काही बोलायला लागतो, तो म्हणतो हा फक्त बाहेरनंच नाही बरं, तो आतनं सुद्धा आंधळा आहे. साईट आणि व्हिजन मधला फरक आहे हा, तो बाहेरनंच नाही तो आतून सुद्धा आंधळा आहे. त्यामुळे जे काही इथं घडतंय त्याचं त्याला भानच नाही आहे. पण संजयाने आता वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. आणि संजय म्हणतोय मी काय वर्णन करू अहो. एका मागोमाग एक संजयाने पहिलं वर्णन केलंय. अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेको दतायुधम दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेखम. एका मागोमाग एक श्लोक येतात. अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम, काय सांगू म्हणाले. अहो याचा चेहऱ्याकडे मी म्हणजे नक्की कुठला चेहरा बघायचा असं मला झालंय. कारण अनेक वक्त्र, हजारो तोंड आहेत याला, हजारो शरीर आहेत, हजारो हात, हजारो पाय. म्हणजे जे पुरुष सुक्तामध्ये वर्णन येतं, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात, ते वर्णन इथे प्रत्यक्ष अनुभवत आहेत मंडळी. की हजारो चेहरे, हजारो हात, सगळं हजाराच्या पटीत सगळं इतकं विलक्षण मोठं ते आहे. अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम, हे पुढे सुद्धा म्हटलेलं आहे अर्जुनानी, तेच इथे सांगितलं आहे. अनेक वक्त्र आहेत, अनेक नयन आहेत. आणि हा कसा आहे, यानं सर्वांगाला उटी फासलेली आहे. दिव्य गंधानुलेपनम. मी क्षणभर म्हणते की काय वास असेल त्यावेळेला संपूर्ण विश्वाला. भगवंतानी उटी फासली आहे, तो भगवंत आता भगवंत झालेला आहे, खऱ्या अर्थानं विराट रूपामध्ये गेलाय. त्यांनी उटी फासलेली आहे, त्याच्या अंगावरती दिव्य माला घातलेल्या आहेत, हातामध्ये माला आहेत, डोक्यावरती माला म्हणजे फुलांच्या तुरे खोवलेल्या आहेत. असा अतिशय सुंदर दिसणारा असा भगवंताचं वर्णन संजयानी केलं आहे. आणि मग सांगितलं आहे इथलं तेज महाराज तुम्हाला मी काय सांगू, तुम्हाला दृष्टी नाही त्यामुळे तुम्ही आत्ता इकडचं तेज पाहू शकत नाही आहात, पण मी काय सांगू ह्या तेजाबद्दल. आणि त्यांनी श्लोक म्हटला, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सास्या भासस्तस्य महात्मनः. काय सांगू म्हणाले तुम्हाला. इथलं तेज सांगायचं तर एवढंच सांगेन, हजारो सूर्य एकाच वेळेला उदित झाल्यानंतर जेवढा प्रकाश पडेल तो थोडासा ह्याच्या तेजाच्या जवळ जाणार आहे. थोडासा भास आहे, फक्त त्याचा आभास आहे.
म्हणजे ह्याचा आंतरिक तेज काय असेल ते मी पाहूच शकत नाही. दिवी सूर्य सहस्रस्य मवा धोंडांचं जे पुस्तक आहे ज्ञानेश्वरीवरती, त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केला आहे की 16 जुलै 1945ला ही ओळ अमेरिकेमध्ये म्हटली गेली, जेव्हा रॉबर्ट ओपनहायमरनी अणुबॉम्बच्या चाचणीमध्ये त्याला यश मिळालं, तेव्हा जो प्रकाश त्यांनी पाहिला. हे मवा धोंडांचं वाक्य, तेव्हा दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युगपदुत्थिता, असं तिथे ही ओळ म्हटली गेली. कारण त्याचा प्रकाशसुद्धा हजारो सूर्य एकत्र आल्यानंतर प्रकाशित झाल्यानंतर जसा असेल तसं आहे, असं धोंडांचं मत आहे. पण इथे त्यांनी सांगितलं संजयांनी की ह्या प्रकाशाची तुलनाच करता येणं शक्य नाही. मी फक्त तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून सांगतोय की असं घडल्यानंतर जे तेज दिसेल ते तेज थोडंसं ह्याच्या जवळ जात आहे, एवढंच काय ते त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता समजा, असं संजयानं सांगितलेलं आहे. आणि आता पुढचा जो भाग आहे हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुनाची स्थिती काय आहे. हृष्ट रोमा धनंजय, हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन रोमांचित झालेला आहे. आपण असंही म्हणू शकतो की भीतीनं त्याच्या अंगावरती काटा आलेला आहे. रोमांच आणि काटा हे वेगळे शब्द आहेत, हल्ली सगळ्यालाच काटा म्हणतात, म्हणून मुद्दाम सांगितलं की तो रोमांचितही झाला आहे हे सगळं अचानक अद्भुत पाहून. आणि त्याच वेळेला हे जे दिसलं ते पाहण्याची अपेक्षाच नसल्यानंतर हे जे दिसलं त्यांनी त्याला थोडीशी भीतीही वाटलेली आहे. आणि हृष्ट रोमा धनंजय, तर तो अतिशय पाहिल्यानंतर हृष्ट रोम झालेला आहे, रोमांचित झालेला आहे, पुलकित झालेला आहे. आणि आता अर्जुन त्याचं वर्णन करतो आहे. पहिल्यांदा संजयाने केलं, मग आता अर्जुन त्याचं वर्णन करतो आहे. आणि अर्जुन म्हणतोय, मी भगवंता काय काय पाहतोय तुमच्यामध्ये. सगळ्या देवांचे समूह पाहतोय, सगळ्या सिद्धांचे समूह पाहतोय, कपिलादिक ऋषी तुमच्यामध्ये पाहतोय. इतकंच नाही तर पातालामध्ये वास्तव्य करणारे, ज्ञानाने परिपूर्ण असणारे असे नाग उरग हे सुद्धा मी तुमच्यामध्येच पाहतोय. काय काय तुमच्यामध्ये जे मला दिसतंय याच्यामध्ये भवानी सहित असणारा कैलासाधीश्वर शंकर मला दिसतोय. आणि त्याच वेळेला कमलावरती आरूढ झालेला ब्रह्मदेवसुद्धा मला दिसतोय. मी हे सगळं एकाच वेळेला पाहतोय. आणि मला कळत नाही आहे की तुम्ही नेमके सुरू कुठे झालात आणि तुम्ही संपलायत कुठे. मला कळतच नाही आहे. मी सगळीकडे गोल फिरून पाहतोय, पण तुमचा प्रारंभ कळत नाही आणि तुमचा अंत कळत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, नांतन्न मध्यन्न पुनस्तवादिम. आदी पण दिसत नाही, अंत पण दिसत नाही. आणि आदी आणि अंताचीच दोन टोकं नसल्यामुळे मध्य कुठे शोधावं हे सुद्धा कळत नाही. कारण आपली सगळी संकल्पना ही वर्तुळाकार असल्यामुळे आणि वर्तुळाला सुरुवात नसल्यामुळे तो आदी अंत हा त्याला नाही, म्हणून तो अनादी आणि अनंत आहे. आणि ते रूप आत्ता भगवंतांनी दाखवलेलं आहे. आणि ते म्हणतायत, अर्जुन म्हणतोय की तू अनादी आहेस, मध्य तुला नाही, आणि तू अनंत आहेस. आणि हे काय पाहतोय, तुझे नेहमीचे अतिशय सुंदर, थोडेसे मिश्किल, थोडेसे खट्याळ असे तुझे डोळे कुठे आहेत. आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव करणारे, कृपेची बरसात करणारे तुझे डोळे आहेत कुठे कृष्ण. आज मी जेव्हा तुझे डोळे बघतोय तेव्हा शशी सूर्य नेत्रम, तेव्हा मला चंद्र सूर्य तुझे डोळे आहेत असं वाटतंय. हे सगळं इतकं विशाल मी पाहतोय. खरंच तुमचं वर्णन कसं करावं हे मला कळत नाही. शब्दच संपतील एखाद्याचं हे सगळं वर्णन करत असताना. इतकं दिव्यत्व तो पाहतोय, इतकं भव्यत्व तो पाहतोय. आणि एकदम झटका लागल्यासारखं अर्जुन म्हणतो, आणि आता हे काय पाहतोय. काय पाहिलं त्यांनी. तो म्हणतो, आता हे काय पाहतोय, कराल तुमच्या दाढा उघडल्या गेलेल्या आहेत. आणि तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे तो म्हणतोय की तुम्ही जमिनीपासून सुरुवात केलेली आहेत आणि आकाशाला जाऊन भिडलेले आहेत. नभस्पृशम दीप्तम आपल्या वायुसेनेचं वाक्य आहे, ब्रीदवाक्य, ते 11व्या अध्यायातनं घेतलेलं आहे. नभस्पृशम दीप्तम, जमिनीपासून सुरुवात करून तुम्ही थेट आकाशाला जाऊन भिडलेले आहात. आणि हे काय, आता तुम्ही जेव्हा मुख उघडलेलं आहे तेव्हा तुमच्या कराल दाढा मला दिसत आहेत. आणि ह्या कराल दाढा म्हणजे साक्षात मृत्यू. इतक्या बघताना सुद्धा इतकं भयंकर वाटतंय. आणि हे काय मी पाहतोय, या कराल दाढा तुम्ही उघडल्यात मात्र, आणि धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र त्याच्यामध्ये जाताना मी पाहतोय. इतकंच नाही तर द्रोण भीष्मसुद्धा त्याच दिशेनं वाटचाल करताना मी पाहतोय. अहो हे काय, फक्त कौरवांच्यातलेच नाहीत तर आमच्या सेनेतले सुद्धा कित्येक वीर शूर योद्धे त्याच दिशेनं घाईनं प्रवास करताना मला दिसत आहेत. हे सगळी मंडळी घाईनं तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. घाईनं हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे, याचा संदर्भ पुढे येणार आहे. अतिशय वेगानंच हे सगळी मंडळी तुमच्या तोंडात प्रवेश करत आहेत. पूर्वी जत्रेमध्ये राक्षसाचा एक मुखवटा असायचा, पण निदान त्याचं बरं होतं, एकात आत शिरलं तर दुसऱ्या बाजूनी बाहेर येता येत होतं. पण ह्या विश्वरूपाचा मुख असं आहे की आत शिरलं की आताच
मग बाहेर यायला जागा नाही. आणि ह्यांनी काय काय पाहिलेत, कोण कोण चालले आहेत, धृतराष्ट्राचे मुलं चालले आहेत, सगळेजण तिथेच चाललेले आहेत. आणि आता हे काय करताय भगवंता तुम्ही? तुम्ही चक्क चावलात, तुम्ही जबडा मिटून टाकलात, आता त्यांना पुन्हा बाहेर यायची सोय नाही. आणि हे काय तुम्ही चरवणच सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक योद्ध्यांचे तुकडे पडत आहेत, अनेक योद्ध्यांचे हातपाय उडत आहेत, अनेक योद्ध्यांची मस्तकं तुटून बाहेर पडत आहेत, काही जणांचे हातपाय तुमच्या दातांमध्ये रुतून बसलेले मला दिसत आहेत. हे वर्णन माझं कल्पित नाही, हे गीतेमध्ये आहे. अध्यात्मामध्ये असा बिभत्सरस फारसा येत नाही, तो इथे आला आहे. आणि म्हणून माऊली जे म्हणालेत ना, सगळ्या रसांना स्थान दिलं आहे, ते बिभत्साला सुद्धा आहे. की असं इतकं भयंकर वर्णन नाही, प्रत्यक्ष दर्शन अर्जुनाला घडत आहे. अनेक योद्धे म्हणे तुझ्या दातांमध्ये रुतून बसलेले आहेत. हे सगळं दृश्य मला पाहवत नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये सुद्धा व्यासांनी काव्य कसं जिवंत ठेवलं आहे, हे सगळं बघताना काय काव्य सुचेल हो. एखाद्याची वाणी गायब व्हायची हे सगळं पाहताना. पण व्यास म्हणतात की काय ह्याचं वर्णन करावं. यथा नदीनाम बहवंबु वेगा, ज्याप्रमाणे नद्या धावत धावत जाऊन समुद्राला मिळतात, किंवा ज्याप्रमाणे पतंग स्वतःहून ज्योतीवरती झडप घालतात, त्याप्रमाणे ही सगळी मंडळी अत्यंत वेगानं, अत्यंत आवेगानं ह्या तुझ्या मुखामध्ये प्रविष्ट होत आहेत आणि तू तुझ्या कराल दाढांनी त्यांचं चूर्ण चूर्ण करून टाकतो आहेस. हे रूप अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुनाच्या अंगावर सरसरून शहारा आला असणार आहे. कारण हे रूप फक्त माणसं त्याच्या तोंडात जातात एवढंच नाही आहे, गीता ही एका शब्दातनं खरं तर सुरू झाली असं मला वाटतं. हा शब्द जर अर्जुनाने उच्चारला नसता तर गीता सुरूच झाली नसती. आणि तोच इथे पण आलेला आहे. अर्जुन काय सांगतो की मला नाही बाबा युद्ध करायचं. का आधी कोणाशी केलं नाही, आधी कोणाचा जीव घेतला नाही आहे, बाण मारला नाही, मारलाय ना. मग इथेच आत्ता का अडचण आली. स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव. स्वजन, माझ्या माणसांना कसं मारू, हे ममत्व आड आलं की सगळं आड येतं. आणि तेच इथे घडलं आहे. अर्जुन भयंकर अस्वस्थ झाला, कारण फक्त माणसांचे तुकडे बघताना सुद्धा अवघड होईल, इथे ही सगळी माझीच माणसांचं हे दृश्य मी पाहतोय, ह्यानी तो आणखीन अस्वस्थ झालेला आहे. पण अर्जुन हा खरा योद्धा आहे आणि खरा शिष्य आहे, म्हणून तो तिथून जागचा हललेला नाही. तो स्थिर उभा आहे अजूनही हे सगळं पाहत. आणि तो म्हणतो की हे तुम्ही नक्की कोण आहात हो. आता हा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे की तुमचं हे रूप मी पाहतोय, तुम्ही हे सगळं चूर्ण करून टाकताय, लोक सगळी अशा पद्धतीनं नष्ट होत आहेत, हे सगळं मी पाहतोय. मला एकच सांगायचं आहे की अशा पद्धतीनं आमचा कृष्ण दिसत नाही. मधुराधिपते रखिलम मधुरम असं आमच्या कृष्णाचं वर्णन केलं जातं. मग तुम्ही कोण आहात, हा प्रश्न अर्जुनानं विचारलेला आहे. मला तुमचं खरं रूप जाणून घ्यायचं आहे. हे उग्र रूप आमच्या कृष्णाचं नाही, मग हे रूप कोणाचं आहे, प्रश्न विचारलाय अर्जुनानं. म्हणजे आधी मुळात अर्जुनाच्या धाडसाचं किती कौतुक करावं. हे असं समोर आपल्या काही घडलं असतं तर आपण काहीच बोलू शकलो नसतो. अर्जुन ठाम उभा राहिलेला आणि विचारले, हो हे सगळं भयंकर आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कोण आहात आणि हे काय तुमचं रूप आहे. प्रश्न आलेला आहे. आणि प्रश्न आल्यानंतर विश्वरूपातला कृष्णसुद्धा स्वतःला आवर घालू शकला नाही. विश्वरूपात असूनसुद्धा त्यांनी उत्तर दिले. प्रश्न काय आहे, तुम्ही कोण आहात, हे तुमचं रूप काय आहे, मला जाणून घ्यायचं आहे. आख्याही मेको भवानुग्रह रूप, आख्याही सांगा, आख्याही ख्या धातू आहे म्हणून व्याख्यान, आख्यान सांगणं. आख्याही मेको भवानुग्रह रूप, तुमच्या ह्या उग्र रूपाबद्दल सांगा, मला जाणून घ्यायची इच्छा आहे. भक्ताकडनं आलं ना, शिष्याकडनं आलं, मग उत्तर द्यायलाच हवं. मग कृष्णरूपात असून नाही तर विश्वरूपात. कुठल्याही प्रकारचं न ताणता, काहीही प्रस्तावना न देता एका ओळीत उत्तर दिलेलं आहे. तुम्ही कोण आहात, उत्तर आलं आहे, कालोस्मी, मी काळ आहे. पहिल्यांदा भगवंतानी गीतेमध्ये या पद्धतीचं आपलं रूप स्पष्ट केलेलं आहे. मी कोण आहे, तर मी काल आहे, काळ आहे. मला क्षणभर गंमत अशी वाटली, अरे ह्या काळाला आपण घड्याळावर बांधतो, हातावर बांधतो. पण नंतर लक्षात आलं, आपण जरी बांधत असलो तरी ह्या काळातली घटिका आपल्याला बांधून ठेवत असते प्रत्येक क्षण. मी काळ आहे हे उत्तर दिलेलं आहे. कालोस्मी, हा काळ दोन पद्धतीचा असतो. एक काळ असतो जो सगळं खाऊन टाकणारा असतो आणि दुसरा काळ असतो जो रक्षण करणारा असतो, सांभाळणारा असतो, दिलासा देणारा असतो.
खाऊन टाकणारा काळ कसा. आपण म्हणतो ना, इथे पूर्वी काय छान होतं, महाल होता, हे होतं, आता काही राहिलं नाही, सगळं उद्ध्वस्त झालं. काय करणार, काळाचा महिमा. कालाय तस्मै नमः. कालो पिबती तद्रसम. सगळ्यात मोठा रस पिणारा कोण, तर काळ. कारण काळ प्रत्येक गोष्टीला नीरस करून टाकतो. सकाळी उमललेलं फूल संध्याकाळपर्यंत बावून जातं. सकाळी आपल्याच हातात आधी ताजा पेपर पडावा असं आपल्याला वाटत असतं, तो पेपर संध्याकाळपर्यंत रद्दीच्या अवस्थेला येतो. त्यामुळे काळ प्रत्येकातला रस शोषून घेतो, नीरस करून टाकतो. म्हणून कालो पिबती तद्रसम हे काळाचं संहारक रूप आहे. आणि काळाचं दुसरं एक आधार देणारं रूप म्हणजे एखादी दुर्दैवी घटना घडली, आपण एखाद्याच्या सांत्वनाला जातो तेव्हा म्हणतो काही काळजी करू नका हो, जरा काळ जाऊ द्या, सगळं बरं होईल. याच्यामध्ये तो काळच आधाराला येणार असतो. त्यामुळे एक रूप आहे ते आधाराचं रूप आहे, एक रूप आहे ते संहाराचं रूप आहे. मग या ठिकाणी कृष्ण कुठल्या रूपात आहेत, हा काळ कुठल्या रूपात आलेला आहे, स्पष्ट सांगितलं आहे. कुठल्याही प्रकारे द्विधा न करता, कुठल्याही प्रकारे गोंधळ न घालता स्पष्ट सांगून टाकला आहे, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्त. लोकांचा क्षय करण्यासाठी उपस्थित झालेला मी काळ आहे. म्हणजे तू त्याच दृष्टीतनं माझ्याकडे बघ. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकांस समाहर्तुमिह प्रवृत्त. लोकांचा संहार करण्यासाठी म्हणून मी इथे प्रवृत्त झालेलो आहे. आपण ज्या अर्थी संहार म्हणतो त्या अर्थी तो संस्कृतामध्ये येत नाही. नाहीतर मग कालिदासांनी ऋतुसंहार म्हटलं नसतं. तो आपण केला आहे ऋतूंचा संहार खऱ्या अर्थानं. पण संहार म्हणजे आवर्त घेणं, संहार आवर्ता घेणं, एखादा पसारा आवरून घेणं म्हणजे संहार करणं. म्हणजे गृहिणी म्हणू शकतात मी रोज संहार करते, म्हणजे पसारा आवरून घेते. त्यामुळे हे आवर्त घेणं आहे, संहार करणं. त्याच्यासाठी मी आलेलो आहे. सगळं आवर्त घ्यायचं आहे मला. आवर्त घेणं हे त्याचंच काम आहे. कारण आपल्याला माहिती आहे की तो एकटाच होता. उपनिषदात त्याचं हे येतं, एकोहम. कंटाळा आला म्हणून बहुस्याम प्रजा येयम, म्हणून भरपूर माणसं जन्माला घातली, सगळी सृष्टी जन्माला घातली, चराचर जन्माला घातलं. पण त्यांनी एकट्याने नाही घातलं. आधी त्यांनी शिवेला जन्म दिला आणि मग शिवेनी सगळी सृष्टी जन्माला घातली. म्हणजे आपण त्यांची मुलं आहोत एका अर्थाने. त्यामुळे शिवानी शिवेला जन्म दिला, त्या दोघांनी हा संसार चालवला. शिव झोपला आणि सगळी जबाबदारी शिवेनी सांभाळली. सांभाळते म्हणजे अजून, म्हणून तिला अजरा योनी असं म्हटलेलं आहे. ती सतत निर्माण करते. इतकी वर्ष झाली. आत्ता मी बोलते तर एखाद्या कवीला कविता सुचत असेल, आत्ता मी बोलते एखादी, आत्ता कळी उमलत नसेल पण कळी निर्माण होत असेल कदाचित, आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे सतत सृजन सुरू आहे या पृथ्वी तलावरती. कारण ती योनी अजरा योनी आहे, ती सतत जन्माला घालणारी योनी आहे. निसर्गाचा अर्थच तो आहे, नितराम सृजती. सातत्यानं जो सर्जन करतो तो निसर्ग. त्यामुळे हे सगळं आहे. हे कोणी जबाबदारी घेतलेली, ही शिवेनी जबाबदारी घेतली. आणि माऊलींनी असं वर्णन केलं आहे की जेव्हा पसारा आवरण्याची वेळ येते, त्यांनीच मांडलेला, तेव्हा तो जागा होतो आणि त्याला एवढी भूक लागते आणि त्याचं ताट जेवणाचं शिवा घेऊन येते भवानी. आणि त्याला एवढी भूक लागलेली असते की तो आधी ते ताट खातो, हे विश्व खातो, मग ताट घेऊन येणारीला सुद्धा खाऊन टाकतो. म्हणजे ती सगळ्याचा लय विलय त्याच्यामध्ये झालेला आहे. असा हा काळ आहे. मी हे मुद्दाम सांगितलं, हे अमृतानुभवामध्ये याचं सुंदर वर्णन आहे. पण हे सगळं विलय करणारं आहे. त्या अर्थानं आत्ता मी इथे उपस्थित आहे, संहार करणारा म्हणून मी इथे उपस्थित आहे. आणि पुढची ओळ अर्जुनासाठी अतिशय महत्त्वाची. काय म्हटलं आहे अर्जुनासाठी भगवंतानी, की मी तो काळ आहे, संहार करणारा आहे. आणि अर्जुना लक्षात ठेव, ऋतेपित्वाम न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनिकेषु योधा. इथे ह्या रणभूमीवरती लढण्यासाठी म्हणून जे जे उपस्थित आहेत अर्जुना, ऋतेपित्वाम, तू नाही म्हणालास लढण्यासाठी तरीही ते उरणारच नाही आहेत. स्पष्ट सांगून टाकलंय. ऋतेपित्वाम, ऋते म्हणजे शिवाय, तुझ्या शिवाय, तू नसताना सुद्धा न भविष्यन्ति, ही मंडळी उरणारच नाही आहेत. एका क्षणात अर्जुनाला सगळं सांगून टाकलेलं आहे की अर्जुना, तू म्हणालास मी नाही हातात शस्त्र घेणार, मी नाही ह्यांना मारणार, ही माझी माणसं आहेत. तो म्हणतो तू हातात शस्त्र घे, नाही तर घेऊ नकोस. ही माणसं टिकणार नाही आहेत हे नक्की. तो काळ आहे. आपण जरा असा विचार केला तर तो काळ आहे, त्याला वरून सगळं दिसतंय. त्यामुळे त्यांचा भूतकाळ दिसतोय, त्यांचा वर्तमान काळ दिसतोय आणि त्यांचा भविष्यकाळ दिसतोय. आणि न भविष्यन्ति, भूतकाळात ही माणसं आहेत, वर्तमानात आहेत, भविष्यात दिसत नाही आहेत. कारण ती राहणार नाही आहेत, ती जाणार आहेत हे नक्की आहे. ऋतेपित्वाम, काय सहज सांगून टाकलं. तू नाही म्हणालास तर काही हरकत नाही, ती जाणार हे नक्की. मग मी काहीतरी मध्ये योजना करीन पण ते घडेल.
एका क्षणात अहंकार काढून घेतलेला आहे भगवंतानी, की तुला नाही ना लढायचं, नको लढूच, तुझ्याशिवाय सुद्धा ही टिकणार नाही आहे, जे जे आत्ता ह्या रणभूमीवरती उपस्थित आहेत ते. पण अर्जुना, मी असं होऊ देणार नाही. हे तूच करायला हवायस. आधी काय म्हटलंय, तुझ्याशिवाय सुद्धा हे होईल, तू नाही म्हणालास तरी ते जाणारच आहेत. आणि पुढे म्हणतात भगवंत, पण अर्जुना, ही तुझी संधी आहे आणि मी तुझ्याकडनं ती काढून घेणार नाही. तू नाही म्हणालास तर एखाद्या सामान्य शिपायाच्या अंगात सुद्धा ती शक्ती निर्माण करून ते काम करून घेणं मला अवघड नाही. पण हे मी करणार नाही. याचं कारण ही तुझी संधी आहे, तू याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेस, आजपर्यंत तुझ्या कर्तव्याशी तू एकनिष्ठ राहिलेला आहेस आणि ही संधी तुझ्या वाट्याला आलेली आहे. आणि अर्जुना, एवढंच सांगतो, एखाद्या क्षत्रियाच्या वाट्याला जेव्हा अशी संधी येते तेव्हा ती संधी कुठल्याही क्षत्रियाने नाकारू नये. ही तुझ्या त्या संधीवरती नाव तुझं आहे, तू ती घेतलीच पाहिजेस. आणि म्हणून लगेच येतं काय, उत्तिष्ठ. आज्ञार्थी रूप वापरलंय, उठ. असं म्हटलं नाही, बघ उठतोस का, उठलंस तर बरं दिसशील. तुला आता स्पष्ट सांगितलं की तू नाहीस, दुसरा कोणीतरी हे काम करेल. पण माझी इच्छा आहे की हे तुझी संधी आहे, कारण यातनं तुला विजय तुझा मिळवता येणार आहे, तुझं क्षत्रियत्व दाखवता येणार आहे, आणि मुख्य म्हणजे अधर्माच्या विरोधी तू लढलास हे कायम राहणार आहे. आणि म्हणून तू ह्याला नाही म्हणू नकोस, उठ, उत्तिष्ठ. आणि काय कर, यशो लभस्व. ही भारतीय संस्कृती आहे. तू उठ आणि यश मिळव, यशो लभस्व, जित्वा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्धम. सगळी आज्ञार्थाची रूप आहेत. तू उठ आणि यश मिळव, कारण यश तुझंच आहे. कारण अधर्माला यश मिळत नाही, ते यश धर्माकडेच असतं. आणि हे धर्मयुद्ध जर चालू असेल तर उठ आणि यश मिळव. जित्वा शत्रून, या शत्रूंवरती विजय संपादन कर, या शत्रूंवरती विजय मिळव, त्यांना हरव. आणि काय कर, भुंक्ष्व राज्यम, आणि राज्याचा उपभोग घे. ही भारतीय संस्कृती. वैराग्य म्हणजे फक्त भारतीय संस्कृती नाही, त्याग म्हणजे फक्त भारतीय संस्कृती नाही, तर ज्या गोष्टी उपभोगाच्या आहेत त्या उपभोगाचा सुद्धा उपभोग घेतलाच पाहिजे. पण तो उपभोग घेताना त्याग कुठे विसरू नये, एवढंच फक्त आपल्या संस्कृतीने अधोरेखित केलेलं आहे. पण हेही सांगितलं आहे की उठ, हे कर. आणि राज्य उपभोग, तू काय म्हणाला होतास, मला अजिबात मोह नाही आहे राज्याचा, मी माझ्याच माणसांना मारून कशाला रे राज्य घेऊ, उलट ह्यांनी मला मारलं तरी चालेल, हे सगळं तू म्हणाला आहेस ते मंजूर नाही. उठ आणि राज्याचा उपभोग घे. आणि एक महत्त्वाचं विशेषण वापरलं आहे, समृद्धम राज्यम भुंक्ष्व. समृद्ध राज्याचा उपभोग घे. तिजोरी खडखडाट ज्याच्यात झालाय अशा राज्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे समृद्ध राज्याचा उपभोग घे. समृद्धीला भारतीय परांगमुख नाहीत, समृद्धी आम्हाला हवीच आहे, पण लक्ष्मी जेव्हा समोरच्या मार्गाने येते तेव्हा ती लक्ष्मी असते आणि ती अपगामिनी असते. म्हणजे माफ करा, अपगामिनी नसते, ती दुसरीकडे जाणारी नाही, माफ करा, अपगामिनी ती वाईट मार्गाला जाणारी नाही, ती आपल्या हातून निघून जाणारी नाही. जेव्हा ती समोरनं येते तेव्हा ती लक्ष्मी असते आणि त्याला आपली पूर्ण तयारी आहे. आणि म्हणून म्हटलं आहे समृद्ध असं राज्यभोग, जित्वा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्धम. आणि आणखीन एक सांगतो, मयई वैते निहता पूर्वमेव. पाहिलंच ना, युद्ध सुरू व्हायचं आहे अजून, पण पाहिलंच नाही ना माझ्या तोंडामध्ये, यांचं चूर्ण चूर्ण झालेलं पाहिलंयच ना, मग आता कसली काळजी आहे. म्हणाले मयई वैते निहता पूर्वमेव. नको ते कर्तृत्व घेऊ नकोस, यांना मी मारतोय असं म्हणण्याचं कारण नाही, कारण मया एव एते निहता हा पूर्वम, कारण यांना मी पूर्वीच मारलेलं आहे, पाहिलंयस, मी तुला दाखवलंय भविष्यात काय घडणार आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच कर्तृत्व घेऊ नकोस, हे मी करतोय म्हणण्याचं कारण नाही. आणि पुढची ओळ अतिशय महत्त्वाची, 5000 वर्ष गीता का टिकली हे इतकं महत्त्वाचं. निमित्त मात्र भव सव्यसाचिन. मयई वैते निहता पूर्वमेव. माझ्याकडनं ही आधीच मारली गेली आहे, तू फक्त निमित्त म्हणून काम कर सव्यसाची. कधी कधी मला वाटतं गीतेमध्ये जे एकमेकांना हाक मारतात ना त्या विशेषणांवरतीच बोलावं. आता इथे बरोबर सव्यसाची म्हटलं आहे, हे व्यासांचं कर्तृत्व आहे, बरोबर सव्यसाची म्हटलेलं आहे. सव्यसाची का, दोन्ही हातांनी ज्याला उत्तम धनुष्य चालवता येतं, अचूक नेम ज्याला टिपता येतो, तो सव्यसाची. त्यांनी काय सांगितलं, तू किती मोठा धनुर्धरस पण तरी तुझं काय म्हणणं आहे, माझं म्हणणं एवढंच आहे, निमित्त मात्रम भव सव्यसाची. तू किती मोठा असलास तरी तू निमित्त मात्र आहेस, हे विसरू नकोस. हे कृष्ण नाही, हे काळ सांगतोय. काळ सांगतोय अर्जुनाला की एवढं लक्षात ठेव की हे मी केलं आहे, पण आत्ता मला योद्ध्याचं रूप घेता येत नाही म्हणून तुला मध्ये उभा केलं आहे.
आणि म्हणून तू निमित्त आहेस हे लक्षात ठेव आणि कर. यांना मी मारणार नाही म्हणण्याचं काहीही कारण नाही. आपल्यासाठी सुद्धा ही ओळ किती महत्त्वाची आहे. आपण निमित्त आहोत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा अनेक गोष्टीतनं आपलं मन मोकळं होतं. मी एवढं केलं, साधं नाव घेतलं नाही. ही एक गोड तक्रार असते अनेकांची, की माझं नाव सगळ्यात शेवटी घेतलं. तक्रारी असतात, पण एकदा लक्षात आलं की अरे हे माझ्या हातनंच होणार होतं, मग मी नसतं केलं तरी मी बरोबर तिथे पोचले असते आणि हे केलं असतं. हे जेव्हा आपण आपल्या मनाला सांगू तेव्हा किती गोष्टीतनं आपलं मन मोकळं होईल आणि अनेकांचे रिलेशन्स पण चांगली राहतील. निमित्त मात्रम भवसव्यसाचीन, आपण निमित्त मात्र आहोत हे भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. बास, आता निमित्ताशिवाय तू इथे उभा नाहीस आणि ही संधी ही तूच घेतली पाहिजेस. निमित्त मात्र भवसव्यसाचीन. आणि लक्षात ठेव, द्रोणंच भीष्मंच जयन्द्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान मया हतास्त्वा जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. कुठलीही व्यथा मनामध्ये बाळगू नकोस. उठ, त्यांना पराभूत कर, राज्यभोग आणि आनंदाने उपभोग घे. बास. इथे कृष्ण थांबले बोलायचे. सगळ्यात शेवटी पुन्हा बोलणार आहेत थोडंसं, पण इथे थांबलेत. आणि आता हे सगळं झाल्यानंतर अर्जुनाला कळत नाही की आता काय करावं. हे कशी अवस्था आहे माहिती आहे, कळलंय पण वळत नाही. आणि कुठेतरी अहंकाराला धक्का लागलाय की तू नाहीस, तू नाही तो और सही. म्हणून आपल्याकडे म्हणतात आलेली संधी लगेच स्वीकारावी. कारण एकदाच वाजवतं, तू नाही तो और सही म्हणायला काळ कायम तयार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते आता अस्वस्थ झालं आहे की काय करू. अनेक गलबला आहे मनामध्ये विचारांचा अर्जुनाच्या, की आता काय नेमकं करावं. तो अस्वस्थ झाला आहे, तो पाहतोय. आणि त्यांनी भगवंताची स्तुती सुरू केली. इथे नातं बदललं आहे. इथे त्यानं भगवंत रूपामध्ये त्यांनी पाहिलं आहे अर्जुनानं कृष्णाला. आणि तो म्हणतोय तुझं वर्णन कसं करू, तू सर्व व्यापी आहेस, सर्व चराचरामध्ये तू आहेस, तूच अक्षर आहेस, वेदसुद्धा तूच आहेस. बरंच मोठं वर्णन आहे, आपण ते जरूर मुळातनंच वाचा, की हे सगळं तूच व्यापून टाकलेलं आहेस भगवंता. हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि अर्जुनाला अतिशय वाईट वाटायला लागलेलं आहे. कसलं वाईट वाटतं आहे अर्जुनाला, की हा असं मला म्हणाला म्हणून तू निमित्त मात्र हो म्हणून. नाही, अर्जुनाला वाईट वाटतं आहे. तो म्हणतो की भगवंता, अरे किती दुर्दैवी आहे मी, किंवा किती मूर्ख म्हणालास तरी चालेल. किती मूर्ख आहे, किती दुर्दैवी आहे. तुझा मोठेपणा मला कधी लक्षातच आला नाही. तुला मी कायम मित्राप्रमाणे वागवत राहिलो. हे सखेती अशी हाक मारली. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम सखा इति मत्वा. तू माझा मित्र आहेस असंच मी कायम मानत राहिलो. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. आणि तुला एकेरीत कायम संबोधलं रे. अरे कृष्णा, अरे यादवा, अरे यदुराया, असं कायम एकेरी तुला हाक मारलं. तुला अरे तुरे केलं. काय रे, मी किती करंट आहे, मला तुझं मोठे पण कधी लक्षातच आलं नाही. याच्यामध्ये एक अंतर्प्रवाह पण आहे. मला तुझं मोठे पण जाणवलं नाही हे जितकं खरं आहे, तितकं तू ते मला कधी जाणवू दिलं नाहीस. आणि म्हणून मला हे कधी जाणवलं नाही. कसा वागलो रे मी तुझ्याशी. चार चौघात तुझी थट्टा केली, तुझी गंमत केली. तू जेवायला घेतलेला घास मी अलकेच ओढून घेतला. तुझ्या पलंगावरती थोडं तुला बाजूला सारून त्या पलंगाचा अर्धा उपभोग मी घेतला. विहार शय्यासन भोजनेश, हे सगळं मी केलं. आणि भगवंता तू मला हे करू दिलंस. मला खूप वाईट वाटतंय की तुझा महिमा काय आणि तुला मी कुठपर्यंत आणलं. काय अर्जुनाच्या मनाची स्थिती आणि किती स्वच्छ मन आहे. रुजुता आहे, रुजुता म्हणजे अर्जुन. त्यामुळे किती स्वच्छ मन आहे की माझ्यामुळे एका अत्यंत मोठ्या माणसाची जी महिमा आहे, ती मी, त्याची जी रया आहे, शोभा आहे, ती त्याला थोडीशी उतरती कळा मी लावली, याचं दुःख अर्जुनाला होत आहे. आणि अर्जुन म्हणतो किती रे असा मी. पण तुला एक सांगू का कृष्णा, हे जाणीवपूर्वक केलं नाही. मग कसं केलं. अजानता महिमानम तवेदम. मला कळलाच नाही रे तुझा महिमा कधी. अजानता महिमानम तवेदम. आणखीन एक सांगतो, हे फक्त प्रमादातनं घडलेलं नाही, हे फक्त चुकीमुळे घडलेलं नाही. प्रमादात प्रणयेन वापी. हे फक्त चुकीमुळे घडलं नाही, तर ते माझ्या प्रेमाचा सुद्धा भाग आहे. कारण जिथे प्रेम असतं, जसं दासगणू महाराजांच्या, गजानन महाराजांच्या पोथीत आहे, 2 ठिकाणी अरे तुरे असं बोलणं मान्य आहे. खूप मोठा असला तरी माणूस 2 ठिकाणी मान्य आहे. एक आई असेल तर, आणि दुसरा मोठा असेल पण आपल्या अत्यंत जवळकीचा असेल तर तिथेही चालू शकेल. त्याच भावनेनं म्हटलंय, मी प्रेमानं हाक मारला अरे तुरे. तुला खाली करावं, तुला खाली पाडावं म्हणून नाही म्हटलं. आणि हे तू चांगलं समजून घेशील. आणि सांगू का, वडिलांनी मुलाला क्षमा करावी,
शिष्याला गुरूंनी क्षमा करावी, सख्ख्या मित्रांनी सख्ख्या मित्राला क्षमा करावी, तसा तू मला याच्यासाठी नक्की क्षमा करशील. हे अर्जुनाचं बोलणं किती रसाळ आणि किती सुंदर चालू आहे. आणि तो सांगतो की हे सगळं तू मला क्षमा कर बरं, हे मुद्दाम मी म्हटलेलं नाही. काय कुठले कुठले रस आलेत ह्याच्यामध्ये, किती सुंदर वळण दिलं आहे. कुठे ते युद्ध चालू आहे आणि कुठे ह्याला दुःख होतं आहे की मी ह्याला अरे तुरे म्हटलं. म्हणजे म्हटलं तर चक्क दोन टोकं आहेत भावनेची, पण ती आहेत कारण ती खरी आहेत, त्यावेळेला ते घडलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की मला खूप वाईट वाटतंय, पण अर्जुना म्हणतोय की कृष्णा पण तू मला क्षमा करावीस. आणि एवढं करून सुद्धा हात जोडून एक वाक्य म्हणतोच आहे, माझं आणखीन एक मागणं आहे. हे विश्वरूप म्हणत असेल ह्याची मागणी संपतच नाहीत. माझं आणखीन एक मागणं आहे म्हणाले. काय मागणं आहे? की मला ना तुझ्या ह्या रूपात तुला पाहायची सवय नाही, मी तुला तुझ्या ह्या रूपामध्ये फार काळ पाहू शकत नाही, तेव्हा तू मला तुझं जे मूळ रूप आहे त्या रूपामध्येच मला तू दिस. किरीटिनम गदिनम चक्रहस्तम इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तू जो डोक्यावर मुकुट घातलेला, हातामध्ये चक्र गदा असा जो आहेस की नाही, तोच मला बघायचा आहे आणि मला तोच कृष्ण बघण्याची इच्छा आहे. मला आता विश्वरूप नको. आता हे झाल्यानंतर आता त्या विश्वरूपाला काय वाटलंय हे गीतेत येत नाही, पुन्हा माऊलींचा आधार घ्यावा लागतो. माऊली म्हणतात या अर्जुनाची या बोला विश्वरूप विस्मयो झाला. गंमत बघा, अर्जुन काय म्हणाला की मला तुझा चेहरा वगैरे काही दिसत नाही, तू कुठेच येई मला कळत नाही, समोर आहेस का मागे आहेस कळत नाही. मी समोर असशील तर समोर नमस्कार, मागे असशील तर मागे नमस्कार, त्यापेक्षा एक प्रदक्षिणा घातलेली बरी. म्हणजे सगळीकडे तू आहेस तर सगळीकडे तुला मी नमस्कार केला. सामोरा उभा आहेस का पाठीमागे उभा आहेस, पाठमोरा उभा आहेस मला काही कळत नाही आहे आणि म्हणून मी नमस्कार. म्हणजे त्याला तो कुठेही दिसत नाही आहे, अर्जुनाला त्याचा चेहरा दिसत नाही आहे, पण माऊलींना दिसलं आहे. आणि माऊली म्हणतात हे या अर्जुनाची हा बोला विश्वरूपा विस्मयो झाला. त्याच्या चेहऱ्यावर म्हणे विस्मयाचे भाव निर्माण झाले. का? आणि काय म्हणालं विश्वरूप? ऐसा धसाळ नाही पाहिला. काय नाट्य रंगवलंय की हे, अरे एवढं तुला दाखवलं आणि काय म्हणतोस आता मला हे बघायचंच नाही आहे, मला आता आपलं तुझं ते नेहमीचं रूपच दाखव. ऐसा धसाळ नाही पाहिला. धसाळ म्हणजे धरसोड वृत्तीचा. आधी दाखव, मग दाखवशील का, मग काय समजा नाहीच म्हणशील, माझी योग्यता आहे का नाही, अनेक चर्चा अर्जुनाच्या मनात चालू आहे. सतत पाहू का नको नको सारखं विधा चालू आहे. याच विधेवरती मात करून मी स्वतःहून तुला दाखवलं आणि तू काय म्हणालास मला नको. ऐसा धसाळ नाही पाहिला. हसायला येत आहे कृष्णाला. काय करावं आता? पण आता तो लाडका भक्त आहे, त्यामुळे त्यांनी जर म्हटलं दाखव की दाखवलं तर तो म्हणाला नको, तर मग त्याला नकोच दाखवायला, म्हणजे आवरून घ्यायला हवं. याच्यावर माऊलींनी जी काय उपमा दिली आहे त्याला खरंच तोड नाही. ते म्हणतात की आता काय घडलं आहे पुढे. तो म्हणाला मला नको आहे, हा म्हणाला ठीक आहे असा धसाळ नाही पाहिला, पण म्हणून बघच म्हटलं आहे का. म्हटलं आहे गीतेमध्ये म्हटलं आहे की माझं एक सांगणं आहे बरं अर्जुना तुला, माते व्यथामाचं विमूढ भाव. एकदा तू हे रूप व्यथित होऊ नकोस, भीतीनं व्याकुळ होऊ नकोस, घाबरून जाऊ नकोस. माझं हे घोर असणारं रूप एकदा पाहून घे प्रपश्य, एकदा परत पाहून घे, कारण पुन्हा पुन्हा हा विश्वरूपाचा चित्रपट मी दाखवत नसतो. त्यामुळे एकदा पाहून घे असं म्हटलं आहे गीतेमध्ये. यावर ज्ञानेश्वरांचा कृष्ण काय म्हणतोय म्हणे ते पाहून घे. आणि पुढे ते म्हणतायत की हा जो अर्जुन आहे हा गिराईक आहे आणि कृष्ण जो आहे हा दुकानदार आहे. हा अर्जुन आला आहे साड्या घ्यायला, हे दाखवा ते दाखवा हे दाखवा, असं पाहू तसं पाहू. आणि मग तो म्हणतोय की नाही मला हे ना सगळं एकत्र हवं आहे, ही बॉर्डर अशी हवी आणि त्याच्यावर ठिपके असे हवेत आणि पदर असा हवा आहे. शेवटी कृष्ण म्हणतो थांबा, म्हणून वरची साडी काढलेली आहे आणि ती साडी आता उलगडून दाखवलेली आहे आणि म्हटलं या अर्जुनाची या आवडी विश्वरूपपटाची घडी उकलून दाविली. आता तरी पसंत पडताय का बघा म्हणाले. सगळं तुम्हाला हवं ते सगळं ह्याच्यामध्ये, तुला विभूतीच पाहायच्या होत्या ना, घे या सगळ्या विभूती ह्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. पण कल्पना माऊलींनी अशी केली आहे की त्यांनी वर्ण साडी काढली, विश्वरूपाची या घडी उकलून या दाविली. पण येथे ग्राहकची नाही लागू. हे एवढं दाखवून सुद्धा ग्राहकाला मात्र ती पसंतच पडलेली नाही आणि म्हणून ती पुन्हा घडी घालून वरती ठेवून दिलेली बरी.
म्हणून भगवंतानी विश्वरूपाचा पिसारा बंद करून घेतलेला आहे आणि तो चतुर्भुज रूपामध्ये पुन्हा एकदा तिथं आलेला आहे. काय सुंदर वर्णन. आणि त्याच्यावर माऊलींनी चढवलेला कळस, याच्यावर मध्ये एक सुंदर अर्जुनाचा मुखात एक संवाद दिला आहे माऊलींनीच. ज्ञानेश्वर म्हणतात की अर्जुन इतका हरखून गेलाय. हो, खरंच आहे ना, की आपल्या नुसत्या ह्या साध्या मागणीला, आपण साधं घरी गेलो, आपल्या माहेरी आईकडे गेलो आणि नुसतं म्हटलं खूप दिवसात दडपे पोहे झाले नाहीत आणि आईने दडपे पोहे करत नुसत्या त्या दडप्या पोह्यांनी आपण जर हरखून जातो, तर इथे विश्वरूप पाहायला मिळेल का असं वाटत असताना एवढी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट समोर आल्यानंतर माणूस हरखून जाणारच. आणि हे सगळं बंद झाल्यानंतर अर्जुनाच्या मनात आलंय, काय ह्या कृष्णाने माझे लाड केले. हो, मी त्याला म्हटलं मला एक काहीतरी खेळणं दे बाबा आणून. तर त्याने काय दिलं? वासरू आणून दिलं. पण हे वासरू कामधेनूचं आणून दिलं की मी त्याच्यापुढे इच्छा बोलावी आणि त्यानं तथास्तु म्हणून ती इच्छा पूर्ण करावी. मी म्हटलं काय उकाडा होतोय, नाही जरा अंगणामध्ये झाडं लावायला हवीत. असं मी फक्त इच्छा व्यक्त केली श्रीकृष्णापुढे. त्यानं काय केलं? सुरतरूंची झाडे अंगणी लाविली कोडे. नुसतं बोललो मी, तर भगवंतानी काय केलं? अशोक बिशोक नाही लावला. सुरतरूंची झाडे, देवांना जी आनंद देतात ती झाडं आणून माझ्या अंगणामध्ये लावली. कोडे म्हणजे प्रेमानं, अत्यंत प्रेमभरानं त्यानं ती लावली. मी म्हटलं आणखीन मला काहीतरी खेळायला दे, मला काहीतरी रमव. तर त्यांनी काय केलं? चंद्राचा चेंडू करून आणि नक्षत्रांच्या गोट्या करून माझ्या हातामध्ये दिल्या. याहून वेगळं प्रेम ते काय? असं अर्जुन म्हणतोय की किती माझे लाड करशील अरे कृष्णा तू, आणि तरीसुद्धा मी तुला हे सांगतोय, पण मी हेच सांगणार की मला तुझं हे रूप नको आहे. आणि आता पुन्हा मूळ रूपामध्ये आलेले आहेत भगवंत, आणि भगवंतांना आपल्या शिष्याची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे आता हा पिसारा मिटून घेतल्यानंतर हा काय विचारेल याचा अंदाज भगवंतांना आहे. आणि म्हणून भगवंत आधीच सांगून टाकतायत, ही गुरुप्रचिती आहे. भगवंत आधीच सांगून टाकतायत, शिष्यानं विचारण्याच्या आधी हा काय विचारेल ह्याचा अंदाज बांधून सांगतायत. तू आता असं विचारशील की हे पुन्हा पुन्हा कसं पाहता येईल. स्वाभाविक आहे ना, एखादं चांगलं काही वाटलं तर आपण म्हणतो हे जरा परत बघायला मिळालं तर छान. तर हे पुन्हा पुन्हा कसं पाहता येईल? तर त्यांनी सांगितलं याच्यासाठी मार्ग काही आहेत का? वेद म्हणायला हवेत का? यज्ञ करायला हवेत का? दान करायला हवं का? तप करायला हवं का? त्यांनी सांगितलंय वेद पठनाने हे होत नाही. आणि कशाने होत नाही? यज्ञानं हे मिळत नाही, तपानं हे मिळत नाही, कर्मानं हे मिळत नाही. मग कशानं मिळतं? भक्त्या त्वनन्यया शक्यम. एकमेव अनन्य भक्तीनंच केवळ हे प्राप्त होऊ शकतं. तू माझा भक्त आहेस आणि खराखुरा भक्त आहेस म्हणून तू मागायच्या आधीच तुला ते दाखवलं. कारण हे फक्त आणि फक्त भक्तीनंच शक्य होऊ शकतं, पाहता येऊ शकतं, हे स्पष्टपणे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता पुढचाही प्रश्न हा विचारणार, कारण तो चांगला शिष्य आहे. पुढचाही प्रश्न विचारेल, बरं भक्तीनं शक्य, पण मग भक्त कसा हवा? आता आपल्या लक्षात येईल की ही संगती कशी पुढे चालली आहे. आपण बऱ्याचदा काय करतो, भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना किंवा वाचन करत असताना एक एक योग सुटा वाचतो. पण ह्या सगळ्या अध्यायांची एक संगती आहे, ती त्याला प्रेरित करण्यासाठी आहे की त्यांनी युद्धासाठी म्हणून उभं राहावं आहे. त्याच्या आधीच्या प्रश्नांना उत्तरं देत देत भगवंत पुढे चालले आहेत, याची संगती आहे. गीता रहस्यामध्ये टिळकांनी एका वेगळ्या अर्थाने ती दाखवलेली आहे आपल्याला, पण आपण साधा विचार केला तरीही आपल्याला ती संगती लावता येते. विभूती योग झाल्यानंतर तो म्हणतो ह्या ऐकल्या, प्रत्यक्ष पाहता आल्या तर 10व्यातनं 11व्यात. आता 11व्यातनं 12व्यात जायचं असेल तर त्याला कशी छान प्रस्तावना देऊन ठेवली बघा, की हे वेदांनी तर शक्य होत नाही, यज्ञानं शक्य होत नाही, मग कशानं शक्य होतं? तर फक्त भक्तीनं शक्य होतं. म्हणता म्हणता भक्तियोगापर्यंत पोचवलेलं आहे. 12वा अध्याय भक्तियोगाचा आहे. कसा भक्त? माझ्या मत पर आणि माझ्यासाठीच कर्म करणारा, माझ्यासाठी म्हणजे प्रत्येक कर्म मला अर्पण करणारा, मत पर होऊन जो कर्म करतो. भक्तियोगाची व्याख्या काय? 2 ओळीत सांगितले भगवंतानी. यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. हा भक्तियोग. तू जे करशील ते तू मला अर्पण कर. आपण दूध उतू गेलो की पटकन म्हणतो श्रीकृष्णार्पणमस्तु, म्हणजे आपल्या चुका काय असेल ते श्रीकृष्णार्पणमस्तु.
पण भगवंतानी काय सांगितलं, नाही नाही तसं नको, ते तर देच, ते तर मी घेईनच तुझं, पण यत करोसी, जे करशील, यदश्नासी, जे खाशील, जे दान करशील, जे त्याचं यजन करशील, ते सगळं तू मला अर्पण कर. म्हणजे सगळं झाल्यानंतर फक्त इदम न मम म्हणायला शिक, की तो काय झाला, भक्तियोग झाला. आणि म्हणून भक्तीची व्याख्या सांगितली, भक्त कसा असावा सांगितलंय. तर मतपर, मतकृत कर्म, माझ्यासाठी म्हणजे माझ्या नावानं कर्म करणारा आणि कर्म केल्यानंतर सगळं मला अर्पण करून टाकणारा, सगळ्या बंधातनं सोडवून टाकलं. कर्मयोग तोच आहे. कर्म करावं आणि आपलं नाव न देता त्याचं नाव घ्यावं, इथे कर्मयोग आहे. आणि त्याच्यातच भक्तियोगसुद्धा आलेला आहे. आणि कुठल्याही कर्मावर विनोबा म्हणतात तसा भक्तीचा ठसा असल्याशिवाय कर्म पूर्ण होत नाही. विनोबांचं उदाहरण सांगते. विनोबा म्हणतात की 2 कागद आहेत माझ्यासमोर आणि ह्या 2 कागदांमधलं एक कागद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर काही लिहिलं आहे म्हणून? हो. एक कागद साधा आहे आणि दुसऱ्या कागदावर भारत सरकारचा शिक्का आहे आणि त्याच्यावर 1000, आता 1000 नाही, 2000 रुपयाची नोट असं लिहिलेलं आहे म्हणून तो कागद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. दोघंही कागदांचं मूल्य वस्तुतः एकच आहे, पण एक कागद शिक्क्यामुळे मोठा होतोय. तसं विनोबा म्हणतात की कर्म दोन्ही सारखीच असतात, पण ज्या कर्मावरती भक्तीचा शिक्का उमटतो ते कर्म मोठं होतं. काय सहज सांगितलं. कुठल्याही म्हणजे थोडक्यात जिव्हाळ्यानं कर्म केलं म्हणून आता गृहिणींना वेगळं सांगायची गरज नाही. आपण एरवी कोणी आलं गेलं म्हणून केलेला शिरा, तो भक्तीचा शिक्का त्याच्यावरती उमटतो सत्यनारायणाच्या दिवशी आणि तो आपोआपच छान लागायला लागतो. हा अनुभव आहे आपला. आणि तेच सांगितलं आहे. म्हणून भक्तियोगाकडे अलगद गाडी वळवलेली आहे. तो कसा असला पाहिजे, तो निर्वैर असला पाहिजे. मदभक्त संगवर्जित, संघाच्या गोष्ट आपण आधी केलेली आहे आणि म्हणून मी परत इथे आणत नाही ती. मदभक्त कसा असला पाहिजे, संगवर्जित, निर्वैरच सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव, जो सर्व भूतांच्या बाबतीमध्ये निर्वैर झालेला आहे. द्वेष, असूया, मत्सर या कुठल्याही भावना ज्याच्या मनामध्ये राहिलेल्या नाहीत, तोच माझा भक्त आहे. आणि त्यालाच हे पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. त्यांनी मात्र ती घडी वर ठेवलेली आहे ज्ञानेश्वरांच्या कृष्णाने, कारण त्यांना माहिती आहे कलियुगात काही ती परत काढायला फारशी लागायची नाही कदाचित. पण इथे मात्र त्यांनी ठेवलं आहे की असा भक्त जर कोणी आला तर हे परत पाहता येईल. पण त्याच्यासाठी भक्तांनी आधी एवढ्या पायऱ्या पार करणं महत्त्वाचं आहे. आणि तिथून गाडी अलगद भक्तियोगाकडे वळलेली आहे. असा हा विश्वरूप दर्शनाचा एक पट आहे, पूर्णत्वानं पट आहे. मी आता दोन्ही, एका बाजूला भगवद्गीता आणि एका बाजूला ज्ञानेश्वरी ठेवली. याचं कारण असं की भगवद्गीतेमध्ये 55 श्लोक आहेत आणि ह्या ज्ञानेश्वरीमध्ये मी मोजले नाहीत, पण खूप ओव्या आहेत. कारण प्रत्येक ओवी अशा पद्धतीने माऊली म्हणतात की त्याचा मुख्य गर्भितार्थ काय आहे तो आपल्या लक्षात येतो. म्हणजे एक उदाहरण सांगते की अर्जुन जेव्हा विश्वरूप पाहतो तेव्हा अर्जुन काय उद्गार काढतो. त्यातले ज्ञानेश्वरांचे उद्गार इतके सुंदर आहेत. अर्जुन सगळीकडे कधी फिरतो आणि अर्जुन कृष्णाला म्हणजे त्या विश्वरूपाला विचारतो, केवढे गगन येथ होते ते काय झाले. अहो मगाशी बघितलं तर इथे सैन्य होती, युद्धाचे साठी तयार सगळे घोडेबिडे होते, आता काय झालं म्हणाले. ही चराचर महाभूते काय जाहली, दिशांचे ठाव हरपले, अध ऊर्ध्व नेणो जाहले, मला आता काही कळेन असं झालेलं आहे. आणि गिळली काय विश्वरूपे प्रपंचरचना, हा प्रश्न विचारलाय अर्जुनाने ज्ञानेश्वरांच्या, की गिळली काय विश्वरूपे प्रपंचरचना. अहो या विश्वरूपाने बघता बघता सारी पृथ्वी प्रपंच गिळला का काय, असं विचारलंय. आणि त्याच्या पुढे एका ठिकाणी ते म्हणतात की हे कसं चाललं आहे ह्याचं, सगळ्यांना खाऊन टाकतोय, सगळ्यांना जो समोर येईल तोंडाच्या त्या सगळ्यांना खाऊन टाकतोय. लेली हस्से ग्रसमानस म्हणतात 11व्या अध्यायातला श्लोक आहे. या तुझ्या जिव्हा म्हणजे जिव्हा नाहीत, त्या इतक्या अशा लालचावलेल्या आहेत, इतक्या लोलुप झालेल्या आहेत, त्यांची लालसा दिसते. येईल त्याला त्या गट्टम करतायत, येईल त्याच्या ज्वाळांसारख्या त्या त्याला भाजून काढतायत आणि आतमध्ये घेत आहेत. हे सांगताना माऊलींचा अर्जुन काय म्हणतो ते म्हणतात की तैसा जिव्हांचा लळलळाटू देखीला. त्या जिभा अशा वळवळत आहेत ना, आपण वळवळ म्हणतोय ते लळलळ म्हणतायत की तो लालसा त्याच्यातनं व्यक्त होते. आणि एका ठिकाणी म्हणतात की ह्याचं काय ह्या कृष्णाचं विश्वरूपाचं चाललंय कळत नाही. सागराचा घोटू करावा, पर्वताचा घासू करावा, दिशा सर्वाची गिळाव्या
आणि चांदण्यांची चटणी केली की काय असं वाटतंय, हे सगळं माऊलींचा अर्जुन म्हणतो. हे का समोर ठेवलं तर आपल्याला या भाषेने अधिक त्या अध्यायाशी जोडलं जातं. कारण गीतेमध्ये ह्या भावभावना विशेष नाहीत, एकामागोमागे एक श्लोक आहेत, फक्त वर्णनात्मक आहेत. पण इथे मात्र भावभावनांसहित माऊलींनी हे सगळं आपल्या हातामध्ये खऱ्या अर्थानं विश्वरूप ठेवलेलं आहे. असं हे विश्वरूप. उद्या मोक्षदा एकादशी आहे, नाव पण किती छान आहे, मोक्ष देणारी दा. मोक्ष देणारी. आता मोक्ष देणारी म्हणजे आधी मुख्य अनेक जण याच्यावर आक्षेप घेतील की मोक्ष देता येतो का, तो मिळावाच लागतो. आधी मोक्ष म्हणजे काय, पुन्हा विनोबांचाच आधार घेते. आणि विनोबांनी म्हटलं की मोक्ष म्हणजे तो गेल्यानंतर मिळतो तो मोक्ष नाही, कारण तो कोणी पाहिला आणि कुणी येऊन सांगितलं की मोक्षातनं असं असं घडतं, हे सांगायला कोणी नाही. त्यामुळे त्याचं प्रमाण काही आपल्याला दाखवता येत नाही. मग मोक्ष काय, तर विनोबा म्हणतात की मोहाचा क्षण सांभाळणे म्हणजे मोक्ष. किती सुंदर विचार आहे की मोहाचा क्षण सांभाळणे. आणि हे मग त्यामुळे त्यांचं म्हणणं काय की दर दिवशी मोक्ष मिळू शकतो, कारण दर दिवशी अनेक मोहाचे क्षण येतात. डायबिटीज आहे तर नाही खायचं श्रीखंड, मोहाचा क्षण सांभाळणं म्हणजे मोक्ष आहे. त्यामुळे ही मोक्षदा एकादशी आहे. आता आपल्याला तो मोक्ष तर काही माहिती नाही कसा आहे काय, पण निदान ह्या मोहाच्या क्षणांना सांभाळण्याचं तरी आपण ह्या निमित्तानं प्रयत्न करूया. आणि ही मोक्षदा एकादशी, ही जी संपूर्ण गीता जयंती आहे, या गीता जयंतीच्या निमित्तानं हा विश्वरूप दर्शनाचा एक योगच आहे हा खऱ्या अर्थानं. तो आपल्यासमोर उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मला कल्पना आहे की आपण जेव्हा हा प्रत्यक्ष वाचाल, ज्ञानेश्वरी बाजूला ठेवून वाचाल, तेव्हा तो आपण आपल्या दृष्टीतनं पाहणार आहात. कारण प्रत्येकाला वेगळं दाखवण्याची क्षमता या दोघांच्या, व्यासांच्या आणि माऊलींच्या शब्दामध्ये आहे. तेव्हा आपल्यासारख्या सर्व रसिकांचे मी मनापासून आभार मानते आणि विद्यासाठी शुभेच्छा देते की तिने जो हे विश्ववंदना हे जे एक उपक्रम सुरू केलेला आहे, विद्या, त्या विश्ववंदना उपक्रमाला कायम असंच भरघोस यश मिळत राहू आणि अधिक वेगवेगळ्या कल्पनांसहित तू यावंस आणि आम्हाला वेगवेगळ्या वक्त्यांचं सातत्यानं ऐकायला मिळावं अशी इच्छा व्यक्त करते विद्या तुझ्यापाशी.